आपण केमिस्ट्री क्लास पासून सुरुवात करतोय. ठीक आहे. फिजिक्स आपल्याला समजलेलं आहे सगळं. पीवायक्यू वगैरे शिकायला गेले. गेल्या वेळेस पीवायक्यू आपण सोडवलं होतं. टप्प्यातले कार्यक्रम आपल्याला सॉल्व्ह होतात. टप्प्याच्या बाहेर जर झालं तर टप्पा पडतो. त्यामुळं एमपीएससीच्या विषयामध्ये येताना विज्ञानाला फर्स्ट प्रायोरिटी ठेवलं तुम्ही, तरी विज्ञान 15 मार्क इझी होतं. जर तुम्ही याला सेकंड प्रायोरिटी ठेवला, आलं तर आलं, नाहीतर गेलं तर जाऊ दे, किंवा सगळ्यांचं चालतंय. आज आणि उद्या कंबाईन गट बचं मेरिट लिस्ट लागेल. 2 दिवसात लागेल. ठीक आहे. आज लोकसत्तेच्या फ्रंट पानावरती बातम्या असेल की लोकसेवा आयोगामध्ये जाहिराती किंवा जे निकाल लावायला आहे, त्या आयोगाकडून फार दिरंगाई लागलाय. त्याच्यावरती आज सचिव मॅडम संध्याकाळपर्यंत काहीतरी ट्विट करतील. पुढच्या काही कालावधीत निकाल लावण्यासंदर्भात इतिहासामध्ये एमपीएससीचा सगळ्यात मोठं कट ऑफ या 2 दिवसात लागेल. आणि कट ऑफ बघितल्यानंतर आपले डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही. कट ऑफ बघा आणि मग माझी तुम्हाला जरूर आठवण येईल. सरांनी ऑलरेडी सांगितलं होतं हे कट ऑफ. आपल्याला अटेम्प्ट जेवढे फोर आहेत तेवढा यावर्षी कट ऑफ लागणार आहे. आणि हे कट ऑफ पीएसआयचे आहेत. पीएसआयला भरपूर साऱ्या जागा आहेत. 284 वगैरे, 284, 84 त्याच्यावर. आणि जवळजवळ किरकोळ अशी 4 लाख लोकांनी परीक्षा दिली. यावर्षी गट क 1 जूनला आहे. कालच आकडा घोषित झाला. जवळपास 2 लाख काहीतरी समथिंग लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. मी काल आपल्या पीपल या ग्रुपवरती टेलिग्रामच्या किती लोकांनी हे फॉर्म भरला होता त्या संदर्भात आकडेवारी केली होती. यावर्षी गट क मध्ये सर्वात 2,12,457 अर्ज झालेले. किती? 2,12,457. आणि यामध्ये एक्साईजच्या जागा किती आहेत? उरलेल्या सगळ्या डबल शिफ्ट. त्यामुळे टॅक्स असिस्टंटचं मेरिट यावर्षी बघण्यासारखं असणार आहे. 2022 मध्ये टॅक्स असिस्टंटचं मेरिट खूप कमी लागलं होतं. क्लर्कचं पण मेरिट खूप कमी लागलं होतं, 61.25 लागलं. आणि त्यावेळेस मुलींचं पीएसआयचं मेरिट 48. म्हणजे या क्षेत्रात क्लर्क बनणं लय अवघड झालंय पीएसआय पेक्षा. त्यामुळं जर कुणाला असं वाटत असेल मी टायपिंग लावलोय आणि आता लगेच पुढच्या वर्षी बघ मी मंत्रालयात असेल, वाट बघा. आता जरूर. त्यामुळे तुमचा अभ्यास जो आहे तो प्रचंड प्रमाणाचा ताकदीचा पाहिजे यावर्षी. आताचं मेरिट लिस्ट जे येईल कट ऑफ त्याची जरूर सगळ्यांनी झेरॉक्स काढा. आणि आपण जिथं अभ्यासाला बसणार आहे तिथं ते चिटकवा. तुमचं जी कास्ट आहे, ओपन असाल, एससी असाल, ओबीसी असाल, केडब्ल्यूएस असाल, त्यांच्यामध्ये किती जागा आहेत आणि किती कट ऑफ लागले ते सतत तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. आणि मग तुम्हाला समजेल की आपला जो रस्ता आहे, या रस्त्याने ज्या रस्त्याने आपण चाललोय, त्या रस्त्याने आपण दररोज भरम 60 जो 12 पानांचं रोज वाचन आमचं चाललेलं आहे, असं जर केलं 12, 15, 20 पानांचं वाचन रोज होतच तेवढं, असं केलं, हा एकंदरीत कार्यक्रम किती वर्षाचा आहे ते एकंदरीत आपल्याला आयडिया येते की बाबा एवढी वर्ष लागणार आपल्याला. आणि त्यानंतर मग परीक्षा द्यायच्या. म्हणजे आता मुलं 52-55च्या रेशो मध्ये मेरिट 60च्या प्लस आहे. मग आम्ही 60 वरती जाणार, मेरिट 65. आम्ही 65 वर जाणार, मेरिट 70 वर. लपंडाव आणि शिवाशिवीचा खेळ शिकाय. आपल्याला हा रस्ता, हा बॅरिकेड तोडायचा असेल, सगळ्यात महत्वाचं स्टँडर्ड पुस्तकांचं वाचन करायला लागेल. पीवायक्यूच्या आत खोल उडी मारायला लागेल. तुमची जी तयारी आहे, अटॉमिक नंबर झेड इक्वल टू काय, इथं हा तुमचा आहे. तर आयोग जो आहे, आयोग विचारणार आहे न्यूक्लिऑन आणि पॉझिट्रॉनच्या संदर्भात. ठीक आहे. त्यामुळं उघडा डोळे बघा नीट. पुढच्या 2 महिन्यात ऍड येते तुमच्यासाठी. नोव्हेंबरला जर परीक्षा येत असेल, जुलैच्या शेवटी ऍड येईल पाहिजे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने मिळतात. बरोबर 100 दिवस होतात. 110 ते 100 दिवस. ठीक आहे. उलटी गिनती सुरुवात करू. मी नवीन आहे, आजच मला जन्म झालाय एमपीएससी, असं काही म्हणू नका. एमपीएससी काय शॉर्ट मध्ये त्यावेळेस सरांनी किंवा मी इन्क्वायरी घेतली असेल त्याच वेळी सांगितलं असेल 8 विषयात 100 प्रश्न, 100 मार्क आहेत, एवढंच आहे. याच्यापेक्षा फार मोठी काही एमपीएससी नाही आहे. प्रिलिम्स तरी क्रॅक करा.
मेन्सला जे आहेत ते बघूया आपण. आजपासून केमिस्ट्री सुरुवात होते. रसायनांचा अभ्यास करायचा होता. रसायनशास्त्रामध्ये रसायनांचा केला जाणारा अभ्यास रसायनशास्त्र आहे. फादर ऑफ केमिस्ट्री कोण आहे? रॉबर्ट बॉईल आहे. रसायनामध्ये एलिमेंटचा अभ्यास करायचा आहे. धातू आणि अधातूचा अभ्यास करायचा. ठीक आहे. आणि आपल्याला यामध्ये 4 प्रश्न असतात. जवळजवळ गेल्या 4 वर्षांमध्ये 4 प्रश्न. 2 प्रश्न पुस्तकातले असतात, उरलेले 2 प्रश्न बाहेरचे. बाहेरची म्हणजे संस्कृत, प्राकृत या भाषेतली नाही, यातलीच आहे. फक्त ज्यांना सायन्स बॅकग्राऊंड आहे त्याला थोडे इझी जातं. आर्ट्सवाल्यांना इझी जातं जर रट्टा मारला तर. खालीलपैकी पॉलिप्रोपेनचं खालीलपैकी काय सांगा, पॉलिव्हिनल क्लोराईड सांगा, त्रुटीचं सूत्र सांगा. पाठ आहे आपल्याला 2CH2 वगैरे. आर्ट्सवाल्यांना थोडा प्रॉब्लेम होतो, हे कसं पाठ करायचं. आता निवडलेलं क्षेत्र आपण स्वतःच निवडलेलं, त्यामुळे उगाच दोष देण्यापेक्षा पाठी घ्यायची. डिजिटल पाठी आलेली आहे, डिजिटल पेन आलेला आहे, डिजिटल लर्निंग सुरू करायचं. तर याच्याशिवाय काय पर्याय नाही. ओके, ठीक आहे. तर हे रसायनशास्त्राला सुरुवात करूया आपण. आता रसायन म्हणजे पहिली गोष्ट आहे तर अणू. अणूच्या बद्दल आपण द्रव्याबद्दल समजून घेतलं होतं, आठवतं का? द्रव्य म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय द्रव्य? मॅटर. मॅटर मीन्स एनिथिंग विच इज मास कॅन ऑक्युपाय स्पेस. जे जागा व्याप्त आणि ज्याला वस्तुमान आहे ते द्रव्य आहे. समजलं? द्रव्याच्या अवस्था किती आहेत मग? 5 आहेत, 3 आहेत, 5 आहेत. ओके, 3 आहेत म्हणणाऱ्याने 10वी नंतर यायचं. 5 आहेत म्हटल्यानंतर एमपीएससी द्यायचं. 6 आहेत त्यातल्या अजूनपर्यंत आम्ही 5च युजफुल करतो. समजलं का? 6वी अवस्था अजून नाही आहे. स्थायू, द्रव, वायू अभ्यास या तिघांचाच करायचं. आणि विद्युतधारेमध्ये आपण 2 अवस्था बघितल्या होत्या, प्लाझ्मा आणि बोस आयन्स्टाईन कंडेन्सर. प्लाझ्मा ट्यूबलाइट मध्ये जे आहे ती प्लाझ्मा आहे, ती चकाकते. हा ट्यूबलाइटचा पांढरा प्रकाश आहे. याचा अर्थ याच्यामध्ये एक निष्क्रिय वायू आहे, नोबल गॅसेस. कोण आहेत? हेलियम. हेलियम, बरं का? हेलियम हा पांढऱ्या रंगाचा प्रकाश. मग तो नारंगी रंगाचा कोण देतो, हिरव्या रंगाचा कोण देतो, हे सगळे जे आहेत आयु प्रश्न विचारतो जोड्या लावा. तर म्हणजे मंदिरात आपण तो रेड कलरचा बघतो, नारंगी दिवा, झिरो बल्ब आपण म्हणतो बघा. हे वेगवेगळे कलर, त्याच्यामध्ये वेगवेगळे कोण आहेत? निष्क्रिय वायू आहेत. द्रव्य म्हणजे समजलं? द्रव्य म्हणजे ज्याला वस्तुमानाची जागा व्यापा लागली. या असं म्हणूया पृथ्वी द्रव्याने बनलेलं आहे. पृथ्वी काय बनलेलं आहे? द्रव्याने बनलेलं आहे. हे द्रव्य आहे. आणि यामधल्या अवस्था 3चा अभ्यास करायचा आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. याचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे आपण बघूया. आता इथे येऊया अणु. अणु विज्ञान. अणु म्हणजे काय? सिंपल आहे. अणु म्हणजे पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणु. पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे अणु. कुठलाही पदार्थ घ्या, द्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणु आपण म्हणू शकतो. बरोबर? म्हणजे पदार्थाचा कुठलाही एक लहानात कण, असा लहानात कण ज्याला परत कापता नाही येणार, तो म्हणजे अणु. अणु ऍटम आहे, हा ऍटम वेगळा आहे. अरे ऍटम, अणु अणु आहे. मग रेणू म्हणजे काय? ह्याची मावस बहीण रेणू म्हणजे 2 अणूंनी एकत्र येतो रेणू. 2 अणूंनी एकत्र येतो रेणू. H2O हा काय? मॉलिक्युल्स आहे का संयुग आहे, कंपाऊंड आहे? कंपाऊंड. कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय? 2 मूलद्रव्य एकत्र आली, 2 मूलद्रव्य एकत्र आली कंपाऊंड. H2O त्याचं नाव आहे हायड्रोजन ऑक्साईड. शॉर्ट मध्ये आम्ही त्याला पाणी म्हणतो, पण त्याचं पाण्यातलं नाव हायड्रोजन ऑक्साईड. हा जर O एक्स्ट्रा सेपरेट आला तर याला ऑक्साईड म्हणायचं. 2 आलं डाय म्हणायचं, 3 आलं ट्राय म्हणायचं. ओके, मग संयुग, हे संयुग H2O. 2 मूलद्रव्य एकत्र आलं किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र आलं तर संयुक्त म्हणायचं. मूलद्रव्य म्हणजे एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्य. एवढं सिंपल आहे ते. सांगा मूलद्रव्य म्हणजे काय? ज्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे. हे लक्षात ठेवा, Na हा सोडियम आहे. सोडियमला किती पण कापा, शेवटी कोण राहणार आहे? सोडियमच राहील. अस्तित्व जे आहे ते स्वतंत्र असणारा मूलद्रव्य. कळलं का? या मूलद्रव्यात 2 किंवा 2 पेक्षा अधिक घातलं तर एक होतं कंपाऊंड संयुग.
याच्यामधला सगळ्यात लहान कण म्हणजे कोण आहे? रेणू आहे का अणू आहे? अणू आहे. बरोबर चुकी. रेणू आहे. मॉलिक्युल्स म्हणजे हे लक्षात ठेवा. रेणू म्हणजे काय? तर संयोगातला लहानात लहान कण म्हणजे रेणू. दोन अणूंनी एकत्र येतो तो रेणू. रेणू कसं होतं हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे काय? अणू. आणि ह्या अणूची उत्पत्ती बद्दल इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून आतापर्यंत तुम्ही एमएससी शिका, बीएससी शिका, काही शिका. स्टार्ट होईल एमपीएससी अवकाशावर अर्थ व्हॉट इज मेन बाय ॲटम. इथं इथं सगळ्यांना सामान्य आहे. मला भरपूर जण म्हणतात सर हे सायन्स विषय असल्यामुळे ना इंजिनिअरिंग आणि सायन्स बॅकग्राऊंडच्या पोरांना लय मार्क मिळतात. रडाय सुरू करतात आर्ट्स वाले आणि कॉमर्स वाले. कॉमर्स वाल्यांचं तर वेगळंच गणित आहे. त्यांचं जे काही शिकले आयुष्यात काहीच नसतं. हे लक्षात ठेवा की अशी जर रडारड सायन्स वाली पण करू शकतील की सर मग इतिहास नाही आम्हाला, अर्थशास्त्र नव्हता, पॉलिटी नव्हता, जॉग्राफी नव्हता, पंचायत राज नव्हता, करंट अफेअर्स नव्हता. त्यांची रडारडी मग 6 आहे. आमची रडारडी प्रिलिम्सला एका विषयाचे म्हणजे जास्तीत जास्त 2 मॅथमॅटिक्स, रिझनिंग आणि सायन्स. आयोगाने संतुलित केलंय सिलेबसला. त्यामुळे लक्षात ठेवा आपली जी कुमंड वृत्ती आहे, मी ह्या फॅकल्टीचा आणि मी तेव्हा फॅकल्टीचा आहे. इथं आल्यानंतर फॅकल्टी काही इम्पॉर्टंटच नाही तुमची. तुझा आजच जन्म झालाय ना आता या क्षेत्रात, तर आजपासून तू काय करतोस? आणि जसं की आपण गेली महिनाभर शिकतोय. तुम्ही जवळपास स्टेट बोर्ड 3 वेळा आणि रेफरन्स पुस्तकं 2 वेळा वाचून काढल्यानंतर कशाला कोणाची भीती आहे? आयोग कसेही प्रश्न विचारतोय. आपण ढाल तलवारी युक्त आहे आपण. अश्वत्थामासारखं आपण नुसतं असं स्पर्श करायचं. क्वेश्चन असं लांब लांब जाणार आहे कारण आपलं स्टँडर्ड पुस्तक वगैरे झालंय. तर हे लक्षात ठेवा. अणुविज्ञान. अणु म्हणजे काय याच्याबद्दल? ऋषी कणाद हेच महर्षी कणाद. कणाद महर्षीने इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ज्यावेळेस इतिहासकालीन शोध जॉर्वी संस्कृती वगैरे येते. इतिहास मध्ययुगीन प्राचीन इतिहास. हे जॉर्वी संस्कृती महाराष्ट्रात फार काही इतिहास नाही. सिंधू संस्कृतीपासून सुरुवात होतात. ठीक आहे. तर ऋषी कणाद त्या काळात हे भारतीय आहेत. यांनी अणुबद्दल सांगितलं इसवी सन पूर्व 6व्या शतकात. याला त्यांनी परमाणु असं म्हटलं. परमाणु याला संस्कृत भाषेत शब्द होता पिलव. ओके, म्हणजे हे सोपं झालं ना. हे पिल्लू हे लक्षात ठेवा. अलीकडे ते फार फेमस बाळा बाळा. ओके, ठीक आहे. तर ते बाळा आहे त्याचा आपण एक नवीन शब्द काढूया परमाणूच्या बद्दल पिल्लू. ओके, फार फेमस झालं आहे हे लातूर आहे पिल्लू. तर डीजे वगैरे साऊंड आहे. ठीक आहे. तर तसं हे पिल्लू जे आहे म्हणजे पिल्लू. आता कसं म्हणलं कन्नात काय म्हणतात? हे पिल्लू. ओके, तर पिल्लू म्हणतात पिल्लू आणि हे परमाणू आहे परमाणू. पण अणूला अणू म्हटलेलं नाही. अणूला अणू म्हणणारा शास्त्रज्ञ अजून यायचा. अणूला अणू नाही म्हटलं परमाणू म्हणून. आणि हे पिल्लू आहे. परमाणू म्हणजे काय? त्यांना विचारलं की परमाणू काय? तर त्यांनी म्हटलं की त्या परमाणूंना स्वतंत्र अस्तित्व असतं आणि ते अनाशवंत आहेत का? अनाशवंत आहेत. नाश होणार नाहीये अणूचा. सगळ्यात जो पार्टिकल आहे, सगळ्यात लहान पार्टिकल याचा काही नाश होणार नाही. जो सगळ्यात लहान असणार आहे त्याच्यावरती बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट ही अवस्था शोधली. बोस पण आहेत ते. सुभाषचंद्र बोस का रासबिहारी बोस? रासबिहारी बोस. जगदीश चंद्र बोस. नाहीतर बोस आलं की मग आपल्याला फक्त 2च जास्त असतात. मानायचा इतिहासात वळून ते म्हणतील अरे माझा इथं संबंध 1850. तर हे लक्षात ठेव. हे अनाशवंत आहेत. म्हणजे हे ऋषी कणाद समजले. इसवी सन 6व्या शतकामध्ये त्यांनी काय म्हटलं? पिल्लू. पिल्लू आणि परमाणू. अणूला अणू म्हटलेलं नाहीये. डेमोक्रॅटिस आला नंतर ना. दुसरा शास्त्रज्ञ डेमोक्रॅटिस. डेमोक्रॅटिस आला इसवी सन पूर्व 430 मध्ये. या काळात मला वाटतंय गौतम बुद्ध आणि महावीर 483-482 हा कालखंड आहे. ठीक आहे. तर या काळात धर्म परिवर्तन सुरू आहे. धर्माच्या बद्दल सांगायला सुरू आहे आणि याच काळात तिकडं विज्ञान क्रांती सुरू आहे. हा 430चा कालखंड आहे. या काळात डेमोक्रॅटिस हा ग्रीक शास्त्रज्ञ. ग्रीक शास्त्रज्ञ याने असं सांगितलं की ऍटमॉस. यानं काय म्हटलं? ऍटमॉस. म्हणजे यांनी काय म्हटलं होतं? परमाणू. यांनी काय म्हटलं? ऍटमॉस. हे काय म्हणतात? पदार्थातील सगळ्यात लहान कण म्हणजे परमाणू. आणि याला विचारलं ऍटमॉस म्हणजे काय? तर म्हटलं कापता न येणार भाग म्हणजे परमाणू. दोघांना पण सेम सांगायचं आहे.
मी कोल्हापुरात राहतो एक तर सांगायला, दुसरं सांगतोय नाही नाही मी महाराष्ट्रात राहतो. बरं, ठीक आहे. तर हे दोघांचंही बरोबर आहे ना. हा म्हणतो की पदार्थातला लहानात लहान कण म्हणजे परमाणू आणि हे सांगता पदार्थाचा असा कापता न येणारा भाग म्हणजे ॲटॉमॉस. म्हणण्याचा अर्थ एकच आहे, म्हणायला लागले की वेगवेगळं. एकीकडे परमाणू, दुसरं म्हणतंय हे डेमोक्रॅटिस. लक्षात ठेवा, हे काय म्हणताय ॲटम. आता लक्षात राहील ॲटॉमॉस. आणि परमाणू कणात काय म्हणतात पिल्लू. ओके. आता हे कापता न येणारा भाग असं यांनी म्हटलं. ग्रीक मध्ये कापता न येणारा भाग म्हणजे atoms. दोन शास्त्रज्ञ क्लिअर झाले, ऋषी कणाद आणि डेमोक्रॅटस. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढच्या शास्त्रज्ञाला जॉन डाल्टन. डाल्टन डाल्टन आला 1803 मध्ये आणि आला 1808 मध्ये. तर कसं काय झालंय हे लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड मध्ये काही पुस्तकात 1803 आहे, नवीन पुस्तकात 1808 आहे. आयोग जे विचारेल, आयोग जे खरं म्हणेल ते खरं, आणि आयोग ज्या वर्षीपर्यंत जे खरं म्हणेल तोपर्यंत खरं. आपले एमपीएससी असंच. एमपीएससीने म्हटलं हे बरोबर आहे तर याच वर्षी हे बरोबर आहे. पुढच्या वर्षी हाच प्रश्न आले आणि आयोगाने म्हटलं हे बरोबर आहे, त्या वर्षी ते बरोबर. कळतंय का? ओके, ठीक आहे. तर काय म्हणायला लागलं, हे पीवायकी सोडवल्याशिवाय समजत नाही आपल्याला. ठीक आहे. जॉन डाल्टन. डाल्टन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. जॉनी जॉनी येस पप्पा हे सगळे ब्रिटिशच आहेत. त्यामुळे ग्रीकला रशियाला भीती पडत नाहीच नाही त्यांना. जॉन डाल्टन ब्रिटिश शास्त्रज्ञ. काही वेळेला शास्त्रज्ञावरच प्रश्न येतात. दुसरं तिसरं सगळं वाचतो आपण. आणि न्यूटन हा याचा जन्म कुठल्या दिवशी झाला. न्यूटनच्या थेरमच्या किंमत असेल तर पाठ केले मी. विचारतात न्यूटनचं, मग काय सांगा बघू. बरोबर, हा 25 डिसेंबर 1642. पाठ पाहिजे. 1642. 1705 ला सर हा किताब पाहिला, मग तो झाला सर आयझॅक न्यूटन. हे सगळे शास्त्रज्ञांची कुंडली काढून ठेवा. आणि स्टेट बोर्डच्या खाली आपण काय शिकलो मध्ये आहेत सर. बरोबर, तुम्हाला विचारतील काळी अभिक्रिया कोणी मांडली, त्या दिवशी समजते काळी पण अभिक्रिया असतात. बरोबर, ब्लॅक रिॲक्शन. हे ब्लॅक रिॲक्शन कोणी मांडलं. ठीक आहे, तर हे सगळं आपण काय शिकलो मध्ये आहे सगळं. ठीक आहे. पुढे आपण बघूया काळ्या अभिक्रियाबद्दल येणारी शास्त्र. ब्रिटिश 1803 ते 1808 मध्ये तिथं अणुसिद्धांत मांडला. हा शब्द प्रयोग असेल. जॉर्ज डाल्टनने पहिल्यांदा अणुसिद्धांत मांडला. कणादने परमाणू म्हटलं होतं, इकडं डेमोक्रॅटिसने ॲटॉमॉस म्हटलं होतं. पहिल्यांदा उच्चारलेला शब्द अणु हा होता. म्हणजे लक्षात ठेवा, अणु अनुपूर असं कोण म्हटलं, जॉन डाल्टन. म्हणजे अणुला अणु कोण म्हटलं, अणु सर्वप्रथम द्रव्य लहान कणाचे असतात. म्हणजे अणुला सर्वप्रथम उच्चार करणारा कोण आहे, जॉन डाल्टन. आपण असं लक्षात ठेवूया की जॉन सिनानं पहिल्यांदा नाव. तुम्हाला माहिती आहे का जॉन सिना? नाही माहिती आहे तर लक्षात ठेवा, जॉन नेटवर्क. हत्तीबाई आहे जॉन अणुची. अणु अनुपूर असं केलं त्यानं, जॉन म्हटलं. जॉननं काय म्हटलं, अणु म्हटलं. म्हणून हे पहिल्यांदा अणुसिद्धांत कोणी मांडला तर यानंच मांडला. बरं, हा काय म्हणतोय, तो काय म्हणाला होता, पदार्थाचा लहान ॲटॉमॉस कापता नाही येणार. म्हणजे एकंदरीत लहान कर. त्याला विचारलं की जॉन डाल्टनला की अणु म्हणजे काय, तर सर्व द्रव्य लहान कणाचे बनलेले असतात. म्हणजे आरू करून तिथंच. तिकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं जावा, तर तिकडे रंकाळ्याकडनं जावा, नाही तर तिकडनं पंचगंगेकडनं या. तुम्ही येणार कुठं, गंगावेश. आरूढ करून गंगावेश. ठीक आहे, ओके. पण ज्ञात असणारा वैज्ञानिक शास्त्रज्ञ जे आहे, क्रेडिट देणारा हा होता जॉन डाल्टन. आणि एकटाच हा, याचं नशीब फार चांगलं नाही आहे, कारण हा एकटाच आहे त्याने सगळं मांडलं पण याला नोबेल नाही दिलाय. हे जॉन डाल्टनला काय नोबेल द्यायचं नाही. ठीक आहे. सर्वप्रथम विचार केला अणु म्हणजे काय, यानं सांगितलं अणु निर्माण करता येतात का, नाही. अणु निर्माण करता येत नाही. अणु नष्ट करता येत का, नाही. अणु नष्ट सुद्धा करता येत नाही. अणुचं विभाजन करता येतं का, नाही. म्हणजे जॉन डाल्टनला काय पण विचारलं काय म्हणणार, नाही नाही. आपल्याकडे घराकडे कसं बाळ हे काम करतेस का, नाही. बाळ भांडी घास, नाही. सगळं नाही. तसं हा हा म्हणाला अणु निर्माण करता येणार नाही, अणु नष्ट करता येणार नाही, अणुचं विभाजन करता येत नाही. अणु हा स्वतंत्र अस्तित्व असतो. आणि यानं अणु हा भरीव गोळा आहे असं सांगितलं. अणु काय
भरीव गोळा पोलीस भरती PSI ला ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळी तो गोळा टाकतात ना तर तो अनु हा भरीव गोळा. खोटं बोलायला का हा? होय धादांत खोटं बोलतोय. कारण अणु हा भरीव गोळा नाही आहे. अणूमध्ये कोणतरी आहे. प्रोटॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे, न्यूट्रॉन आहे, पोकळ्या आहेत त्याच्यामध्ये अंत वस्तुमान आहे. पण हा काय बोलला? खोटं बोलला. पण त्या काळात 1803 मध्ये जे सांगतोय, बाकीचे जे सांगतात त्याच्यापेक्षा थोडं चांगलं होतं. अणु हा काय म्हटला हा भरीव गोळा आहे. ठीक आहे. पुढं आता जे थॉम्सन थॉम्सन काय म्हणालाय? जे थॉम्सन आला 1897 ला. सर्वजण त्याला युद्ध वगैरे पाणी पाणी सोडले. विचारते पाणी घालू का म्हणून कोणाला त्या पाठीचा वाहून जाऊ शकतो. त्या बघितलं ना झेलम नदीला पूर वगैरे आलेला आहे. राहुल पंडित वगैरे पाणी कंत्राट बंद. आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटी ठरवा. कोण सगळ्यात इम्पॉर्टंट असतं? माझे इम्पॉर्टंट. पण सगळ्यात प्रायोरिटी काय? तुमची प्रायोरिटी ती असते. ठीक जणांना प्रत्येकाची होत. मी सांगितलेलं आहे. सगळ्यात जिकिरीची परिस्थिती आहे. माझ्याशिवाय होतच नाही काय आणि आता घुटल्याशिवाय होत नाही का त्यावेळेस करून. मला वाटत नाही आपल्या आयुष्यात एवढं पण मला स्थान देत असेल कोण नाही कोण आपल्या घरातल्या किंमत देत नाही आपल्याला जेवायला येतेच काही येतच जा. हे जे थॉम्सन आलास बस ऑनलाईन लाईव्ह. ठीक आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञ आता कशाला दाखवून ठेवायचं तो ऐकणारच आहे ना नंतर. काय नाही चांगलं नंतर ऐक. कोणाचा फोन होता? घरातल्यांचा. काय म्हणत होतं? लग्न ठरले कागदपत्र आता उचलणं शक्यच होतं. त्रास होत बरोबर आहे ना? सकाळच्या लेक्चर बसलं होतंस? सकाळच्या लेक्चर बसलं होतंस का? त्याच्या आधीच हे कागदपत्राचं काम क्लिअर कर. चलत जा. त्याचे काम होत नाही. असू दे. ठीक आहे. ओके. लाईफ मध्ये काही गोष्टींना प्रायोरिटी द्यायला. आता हे लक्षात ठेवा की मी तुमचा दोष काढायला चाललोय. मला भरपूर लोक तुम्ही म्हणणार इव्हन रोज शिकवतोय काय लक्षात ठेवा हुशारपणानं पोस्ट नाही निघत. जर हुशारपणानं पोस्ट निघले असते ना तुम्ही तुमच्या शाळेत जावा आणि तिथे एक लिहिलेलं असतं या वर्षी 10वीचा हा विनर या वर्षी 10वीचा हा विनर बोर्डात पहिला आलेले बोर्डात 3 नंबर आले. आज ते सगळ्याच्या सगळ्या अधिकारी IAS IPS डेप्युटी कलेक्टर तहसीलदार तिथे जावा आणि चौकशी करा कोण अधिकारी बनायला लागलाय. 50%, 60%, 70%. का माहितीये? कारण पहिली तर गोष्ट आहे जे टॉपर आहे ते इकडे येत नाहीत. इंजिनियर डॉक्टर विषय संपला. जे यायला लागलेत त्यांना एका दुसऱ्या वर्षामध्ये अपयश आलं तर यातनं बाहेर चालेल. त्यांना फेल्युअर सहन करायची कॅपॅसिटी नाही. काही जण आहेत जसं की परवा फडदेव साहेबांनी IPS काढले. टॉपर माणूस येतात. दिल्ली प्रिपरेशन केले आणि हे भारी वाटलं मला की त्या माणसाने क्लिअर केलं बाबांनो मी मेंढरांच्या मागं सलग 4 महिने पळलेलो नाही फिरलेलो नाही प्रॉपर अभ्यास केलाय 4-5 वर्ष दिल्लीमध्ये पुण्यामध्ये आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन मध्ये मी गायडन्स घेतलेला आहे आणि वेल सेटल इकॉनॉमिकल माझा एक बॅकग्राऊंड आहे. पण त्याचं मीडियाने काय दाखवलं? मेंढरांच्या मागं फिरून पोस्ट निघत्या. गावाकडची सगळी लोक आता विट्ट बडदुल्ला कानडी शब्द आहेत ना आत्ता सोडायच नाही. तुला सुरू झालं सगळं. पण त्यांनी विचारायला मी खूप धन्यवाद मानतो त्याला की प्रचंड पिढ्या बर्बाद होण्यापासून IPS बिरजोनी वाचवलं. कदाचित त्यांनी ते बोललं नसतं तर फरकही पडला नसता त्यांना. पण त्यांना हे ऑब्झर्वेशन झालं की चुकीचा संदेश जातोय आणि काल त्यांच्या गावामध्ये ज्यावेळेस मिरवणूक सुरू होती हा माणूस खरंच पुढच्या कालावधीत मोठा आणि चांगला ऑफिसर बनेल याचं प्रत्येक मला काल दिसलं तिथं की त्यांनी डॉल्बीचा आवाज जो होता तो कमी करायला लावला आणि थांबवून सांगितलं की थोडा आवाज कमी करा बाकीच्यांना त्रास जाईल. म्हणजे केवळ अधिकारी घडला नाही अधिकाऱ्यांची गुन्हा घडून घडलेला आहे. पुढच्या काळात आपल्याला
देवसाहेब कोल्हापूरमध्ये म्हणजे आलेलं पाहायला मिळेल आणि त्यावेळेस आपण असं म्हणू की हाच माणूस होता ज्याला आम्ही डोक्यावरती घेतलं होतं, पण त्याचा आदर्शवत पाठीवरती चालण्यासाठी आपण तो आदर्शाचा रस्ता क्लिअर करताना काय आपण त्यांचा आदर्श, मोटिवेशन, त्यांचा परिश्रम, हे सगळं डेडिकेशन, म्हणजे पैसा आहे पण डेडिकेशन तितकंच लागतं, घरच्यांचा सपोर्ट लागतो. सगळ्यात महत्वाचं त्या 4-5 वर्षामध्ये आलेलं फेल्युअर सहन करण्याची कॅपॅसिटी लागते. ती आपल्यात आहे का? आणि मला वाटतंय मोठी स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही. म्हणजे युपीएससी कडे जायचं साध्या पोरांचा विषय नाही असं म्हणणं तितकंच रास्त आहे. पण एकीकडे आपण बघितलं तर निदान आपण राज्यसेवेचा अभ्यासक्रम केला तर निदान पी-एस-आय वरती आपल्याला काय पाहिजे? कुठलाही एक सर पाहिजे. नुसतं गुलाल टाकला सरकारी नोकरीची ते पट्टी झाली, विषय संपला आपला. आपण लगेच पाठावरती उभं राहायला तयार आणि गावात मोठे मोठे बोर्ड उभं करायचं. मी काल कराडमध्ये गेलो होतो. अंकिता पाटील म्हणून एक मुलगी मला वाटतंय आय-ए-एस झाली. तिचाही रँक जो आहे तो 530 वगैरे रँक आहे. आणि मी आश्चर्यचकित झालो. एवढाच बोर्ड होता बघा त्यांचा. एवढाच बोर्ड. आय-ए-एस झालेल्यांचा एवढा बोर्ड. आपल्याकडं क्लास 4 आणि क्लास 3 याकडंच ना त्याकडपर्यंत बोर्ड असतो. आणि खतरनाक वगैरे काय काय system आहे. म्हणजे आपल्याकडे बघा ते एखाद्याची खाली पोस्ट म्हणजे कुठलंही काम वर आणि खाली नाही आहे. पण आपल्याकडच्या पोरांचा नजरिया जो आहे तो मंत्र लिपिक आणि टॅक्स असिस्टंट लय ते लय चपटी असं. हा येसो लय भेटतो. विचार करा, मी सांगतोय ना 2022चं मंत्रालय लिपिकचं 61.25 आहे आणि पी-एस-आय 48 आहे. पोरं मंत्रालय लिपिक करायला लागल्यात. पी-एस-आय कारण पी-एस-आय आता 2022ला द्यायचं, लगेच 2026ला जॉब मिळतोच. एका अटेम्प्ट मध्ये 5 वर्ष. त्यामुळे हे लक्षात ठेवा. जर कोणी इथं आला असेल तर बॅकलॉगला ठेवा आणि तुम्ही खूप सुंदर सोन्याच्या पावलाने आलायसा. 1 जानेवारी 2026 पासून आयोग गट क सगळ्या सरसेवा आपल्याकडे घेतोय. एकदा हे क्लिअर करावं. त्या तलाट्याने सगळ्या परीक्षेला प्रिलिम्स घेणार आहे का, मेन्स घेणार आहे का, काय डायरेक्ट सरसेवा करणार आहे? आणि जर त्यांनी आयोगाने सांगितलं जसं की समाज कल्याणचा पेपर होता, आयोगाने सांगितलं की आम्ही समाज कल्याण घेणार आहे, नंतर सांगितलं आम्ही समाज कल्याणचा पेपर एमपीएससी घेणार. मग समाज कल्याणचा पेपर कोण घेतला? एमपीएससी घेतला. परीक्षा डिक्लेअर झाली जस्ट 2022-23ला. पेपर झाला जस्ट 2024ला. आता जस्ट 2025 सुरू आहे. जस्ट 2025 पर्यंत पेंडिंग पर्यंत निकाल लागेल आणि जस्ट 2026-27 पर्यंत अपॉइंटमेंट ऑर्डर होईल. ते मध्यंतरी रील्स व्हायरल व्हायला लागल्यात. आजचा कॉंग्रॅच्युलेशन का रे लिपिक झाला सध्या वेटिंग लिस्ट. सो कारभार जो आहे तो थोडा स्लो आहे. या वर्षी एमपीएससी ना आपल्यामध्ये खूप सारे चेंजेस केलेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी एमपीएससीची पुनर्रचनेसाठी यावर्षी पाठपुरावा केलेला आहे. म्हणून मी सांगतोय तुम्ही खूप भाग्यवान आहात. येणाऱ्या काळामध्ये एमपीएससीची पुनर्रचना होईल आणि एमपीएससी याचा जो कारभार स्लो होता तो आता अधिक गतिमानतेने वाटचाल होईल. त्यामुळं तुम्हाला पुढच्या काळात ऑगस्ट नंतर याचा फायदा जरूर मिळेल. मस्त आहे. चला या इकडं. फक्त तुमचा अभ्यास पाहिजे. तो काय आता झालेला आहे. आता फक्त वाचन सुरू आहे. ओके. जे जे थॉम्सन कडे या. काय रोज रोज AK-47 नावच एक आहे ना माझं अजून कदम. सो आल्यानंतर 2-4 गोळ्या मारल्याशिवाय मला पण असं समाधान नाही वाटत आहे. ब्रिटिश अधिकारी जे थॉम्सन. आता हा जॉन पण कोण होता? ब्रिटिश होता. हा पण कोण आहे? ब्रिटिश. ब्रिटिश 1897 मध्ये काय चाललंय देशात जगात? प्लेगची साथ आहे. जगात सगळी प्लेगनं थैमान घालायला लागले. हा माणूस त्या काळाच्या पॅन्डेमिक लॉकडाऊन मध्ये प्रयोग करत बसलेला. सोडलं का? ओके. 1897 जे थॉम्सन काय केलंय ना कॅथोड ट्यूबचा उपयोग केला. जे थॉम्सन ना याला असं म्हणतात की अणूचं सर्वप्रथम भेदन करणारा शास्त्रज्ञ. अणूला फोडणारा शास्त्रज्ञ. अणूचं भेदन केलं. अणूचा सर्वप्रथम भेदन करणारा कोण आहे? जे थॉम्सन. आणि यानं काय केलं? अणूच्या आतील सूक्ष्म कणाचं अस्तित्व शोधलं. अणूच्या आतमध्ये यानं म्हटलं होतं अणू हा भरीव आहे. हा म्हटला हा नाहीये खोटं. मी सांगतो काय. आणि ह्याने सांगितलं की अणूचं भेदन केलं आणि आज त्याला काहीतरी दिसलं. त्याला दिसलं इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन सापडले की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन. पण इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन नाव यानं दिलं नाही. इलेक्ट्रॉनचा शोध याच्याकडे आहे पण इलेक्ट्रॉनचा मूळ शोध जो आहे तो स्टॉनीने लावलाय. ते लक्षात घ्या.
कोण लावलाय? स्टॉनी. स्टॉनी नाही लक्षात राहिलं, दगडाने लावलाय स्टोन. ठीक आहे. तर हे इलेक्ट्रॉनचा शोध लावला. इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन असे म्हणता येतं, बीटा असे म्हणता येतं. असले काही प्रश्न येत नाहीत. 2012-13चा पॅटर्न. ठीक आहे. ओके. हे लक्षात आलं का? जे जे थॉम्सन काय काय करायलाय? कॅथोड ट्यूबचा उपयोग केला. अणूला सर्वप्रथम भेदणारा, अणूला फोडणारा पहिला शास्त्रज्ञ थॉम्सन. ओके. त्यानंतर कार्पसोल्स यानं इलेक्ट्रॉन्सला इलेक्ट्रॉन न म्हणता कार्पसोल्स असं म्हणतात. काय म्हटलं? कार्पसोल्स म्हणजे इलेक्ट्रॉनचा मूळ शोध हे स्टॉनी. इलेक्ट्रॉन सापडलं थॉम्सनला प्रयोग करताना आणि त्याला इलेक्ट्रॉन न म्हणता कार्पसोल्स म्हटलं. आणि 1897 मध्ये त्यानं जे अणूचं भेदन केलं याच्यामध्ये त्याला कॅथोड ट्यूबचा उपयोग केला त्यानं आणि कॅथोड मिळालं त्याला, अॅनोड मिळालं त्याला. म्हणजे कॅथोड आणि अॅनोडचा शोध कोणी लावला? जे थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन. प्रोटॉनचा शोध जे जे थॉम्सन. समजलं का? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, त्यानंतर कॅथोड, अॅनोड. मग अॅनोड वरती कुठला चार्ज असतोय? हा, प्लस का मायनस? प्लस. प्लस. आणि ऍनायन वरती मायनस. इथं अॅनोड वरती कुठला चार्ज? हा, अॅनोड प्लस. काय बरोबर आहे? लिहून घेतलं तेच आहे ना? प्लस. इथं सांगायचं बरोबर आहे. तिथे लिहिताना ना अॅनोड 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 प्लस अॅनोड अॅनोड आपला विषय पाच लढते. कारण 45 सेकंदाच्या आत तुम्हाला वरनं बरोबर संदेश आला पाहिजे. अॅनोड वरती प्लस, कॅथोड वरती मायनस चार्ज. ऍनायन वरती प्लस चार्ज, कॅटायन वरती याचा ऑपोजिट आहे. अॅनोड वरती प्लस, ऍनायन वरती मायनस. कॅथोड वर मायनस, कॅटायन वरती प्लस. कळलं का? ओके. हे लक्षात ठेवा. आण्या प्लस आहे. अॅनोड आण्यावरती प्लस आहे. ऍना पॉझिटिव्ह आहे. आता नाही निघाले पाऊस. नोव्हेंबरला निघेल की रे? नोव्हेंबरला, एप्रिलला आहेच की आपला. एप्रिल नाही गेला, नोव्हेंबरला आहेच की आपलं. आणि पॉझिटिव्ह. आणि 41 वर्षापर्यंत केस आहे. हालाकी 33 वयानंतर संपते. पण ते फोकस करतं. गट ब ची पीएसआय गेली तर काय झालं? गट क ची तर पीएसआय कडे एक्साइज. हा सगळा गोंधळ 3 वर्षात शॉर्ट आउट. म्हणून मी सांगतो की ते गुरुदेव साहेबांचं भाषण ऐका कालचं. ते असं म्हणतात की स्वतः त्यांनी फार सुंदर शब्द वापर. स्वतःची लायकी पहिल्या पेपरला कळते म्हणजे हृदयातलं बोलायला साहेब. असं फार असं बोलबोल नाही घुमवून की आपली कॅपॅसिटी, आपली क्षमता नाही. आपली लायकी पेपर दिल्यानंतर कळते आणि मग दुसऱ्यांदा पेपर दिल्यानंतर ओरिजिनल लायकी कळते. खतरनाक आहे ते. आयपीएस असलं तरी सुद्धा शेवटी स्पर्धा परीक्षा आहे. आणि तुम्हाला मी खास करून सांगतो, आताचे चालू घडामोडीचे सगळे प्रश्न हे युपीएससीच्या मटेरियल मधनच यायला लागतात. आणि आपण जो युज करतोय तर सगळा पॉकेट स्टडीचा डाटा. ठीक आहे. मला वाटतं पुढच्या काळात आम्ही एबी फाउंडेशन 21 अपेक्षित काढावं. एमपीएससीचे 21 अपेक्षित. पोरं ह्याच्याकडे पण वळतील. स्टँडर्ड पुस्तकं वाचायचे नको आहेत पण शॉर्ट मध्ये पाहिजे. तर असं काहीतरी फंडा सांगा, लगेच बसल्यानंतर पेपर सॉर्ट आउट व्हायला पाहिजे. असं बऱ्याच जणांना वाटतं. नवीन आलेले मॅडम तुमचा आज पहिलाच दिवस आहे. चांगलं आहे. या विश्वात तुमचं स्वागत आहे. तुमचा पण माझ्या लेक्चरला पहिला दिवस आहे. तुमचं या विश्वात स्वागत. समजलं का? ओके. ठीक आहे. असं वाटलं होतं की नाही येताना असं काय निंजा टेक्निक असावी? असं काहीतरी एक पुस्तक सांगा कुठलं तरी सर, वाचतो डायरेक्ट परीक्षा देतो. असं कुठलंही या क्षेत्रात असं कुठलंच पुस्तक नाही. ते आपण डिझाईन करूया. तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुमच्या नोट्स जे आहेत ते आपण सगळे एकत्र करूया, डिझाईन करूया. त्याच्यावरती लिहूया एबी फाउंडेशन 2025 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांसाठी काढलेला नोट्स. त्याची प्रायोरिटी ठरवून तुमच्या खात्यात पैसे देत जाईल. त्यासाठी चांगल्या नोट्स, दर्जेदार नोट्स काढा. दर्जेदार नोट्स कडे म्हणजे पुस्तकांचं एक्स्ट्रा रेडिंग करून परत पुस्तक बरबडायचं नाही. ओके. हा, ठीक. चला हे या शॉर्ट ट्रिक सांगतो बघा. ऐका. H2 हायड्रोजन किरणांचा यांनी मारा केलेला आहे. हे बघा, अणूला फोडणारा शास्त्रज्ञ थॉम्सन. ठीक आहे. अणूला इथं काय काय सापडलं? कॅथोड ट्यूबचा उपयोग केला. याला अॅनोड सापडलं, याला कॅथोड सापडलं, याला कॅथोड
सापडल्यानंतर हायड्रोजन किरणांचा याने मारा केला. आता मुळात हायड्रोजन हा खतरनाक द्रव्य आहे. एलिमेंट्स हायड्रोजन मध्ये याची ऍटॉमिक नंबर किती आहे हायड्रोजनचा? झेड इज इक्वल टू 1. संख्या किती आहे? 1. याची व्हॅलेन्सी किती आहे? 1. त्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहे? 1. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन किती आहे? न्यूट्रॉन 0. नंबर ऑफ न्यूट्रॉन नाही. एकटा अपवाद आहे आणि व्हॅलेन्सी 1 असणारा सगळा 17व्या गणात आहे. 17. समजले ना? ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे म्हणजे ज्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला हॅलोजन ग्रुप आपण म्हटलो, म्हणजे ज्याची व्हॅलेन्सी 1 होती. त्याला नेमकं कुठे टाकायचं हा प्रॉब्लेम, कारण याची लक्षणं तर अशी आहेत, पण याला इथं नाही ठेवू शकत मी. पुढं मूलद्रव्यांची वर्गीकरण आम्ही सांगतो. हेनरी बाबांना याचा शोध लावला. कोण? हेनरी. त्याचं नाव होतं हेनरी कॅव्हेंडिश. आपला कोल्हापूर शब्द आहे ना, हे हेनरी आहे. हेनऱ्या म्हणजे असं उगाच इकडे तिकडे बघायला लागले, असं भरपूर असतात बघा. सांगायला एक तिसऱ्याकडचंच काहीतरी लक्ष असते. त्याला कोल्हापुरी शब्द आहे हेनराईच का? हेनऱ्यानं शोध लावलाय. कुणाचा? हायड्रोजनचा. हेनरीचं नाव काय? कॅव्हेंडिश. कॅव्हेंडिश. आता यानं शोध लागलेला आहे. ओके, इथपर्यंत समजलं का? पुढे जाऊ. यानं हा बाबा जे जे थॉम्सन आहे. जे जे थॉम्सनने याला नाव दिलं प्लम पुडिंग. काय नाव दिलं? प्लम पुडिंग. यानं प्रयोग केला. अणु हा भरीव गोळा आहे असं कोण म्हटलं? जॉन डाल्टन. डाल्टनने म्हटलं. डाल्टन नंतर शास्त्रज्ञ कोणाला? थॉम्सन. थॉम्सनने जे म्हटलं याला प्लम पुडिंगची रचना दिली. यानं काय म्हटलं? कलिंगड वॉटरमेलनची रचना दिली. कलिंगड आता उन्हाळ्याचं सीझन आहे, कलिंगड आपण टाकतो. त्याच्यामध्ये बिया असतात बघा काळ्या, आणि जो रंगीबी भाग जो असतो लाल कलरचा हा बाहेर असतो आणि आतमध्ये बिया असतात. काय तुम्ही खाल्लेलं म्हणजे बाहेर बिया आहेत आणि आत गळत वगैरे असतं? नाही ना, आतमध्ये ठेवलेले. याचा अर्थ प्लस जो रंगीत भाग आहे रेड कलरचा हा प्लस बाहेर आहे म्हटलं, आणि मध्ये जे आहे ते ऋण आहेत म्हटलं. म्हणजे हे धन प्रभार आहेत आणि हे ऋण प्रभार आहेत. आणि यानं काय सांगितलं? धन प्रभारयुक्त जेलीमध्ये ऋण प्रभार रोवलेले आहेत म्हटलं. अणुच्या रचनेमध्ये ह्याला काय दिसलं? धन प्रभारयुक्त ह्याच्यामध्ये ऋण प्रभार रोवलेले आहेत म्हटला. खरंच हे असं असते का? अणुच्या बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात का प्रोटॉन असतात? इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे हे बरोबर अपोजिट सांगायला लागेल, कळलं का? पण तरी पण हे डाल्टन पेक्षा चांगलं खरं बोलायला. डाल्टन म्हणतोय भरीव गोळा आहे, तर काय नाहीच म्हणतोय. किंवा म्हणतोय चुकीचं म्हणतोय, पण ठीक आहे. चुकीचं म्हणतोय पण ठीक आहे, म्हणतोय ना काहीतरी. कळते का मी काय सांगायला? हा म्हटला की मध्ये ऋण आहेत आणि बाहेर धन आहेत. त्याला नोबेल देऊन टाक. खोटं बोलते. कारण त्या काळात कोणीतरी असं होतं ना ज्यानं ऋण आणि धनाबद्दल बोललो, अस्तित्व शोधलं. खरं ते चुकीचं, खरं ते नंतर शोध. एवढी वर्ष झाली आपल्याला पृथ्वीला शोध होऊन 4.5 अब्ज बिलियन 5 अब्ज वर्ष झाली. अजून आम्ही शोधायला लागलोय पृथ्वीची निर्मिती. म्हणजे 1906 मध्ये फिजिक्सचा नोबेल मिळाला. कुठली उत्पत्ती म्हणले? केमिस्ट्रीची. नोबेल कुठला आहे? फिजिक्सचा. हे जोडायला लावायला विचार. नाही तर सगळ्यांना ह्यो केमिस्ट्री मधला नोबेल देऊन टाका. नाही, फिजिक्सचा नोबेल द्यायचा. आणि यांना अणुप्रतिकृती म्हणली 1900. हे प्लम कोडिंग जे आहे ना ते 1901 मध्ये काढले. समजलं का? हा जे जे थॉम्सन ट्रिक सांगतो. जे जे थॉम्सन थांब तुला फोडतो. समजलं का? जे जे थॉम्सन थांब तुला फोडतो. आता पुढे जो आहे तो रुदरफोर्ड आहे. तिथं फोडायचं नाही, तिकडं सुवर्ण पत्रीवर प्रयोग करायचा. आणि जे जे थॉम्सन त्यामध्ये प्रोटॉनचा शोध थॉम्सन, इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन, कॅथोड ट्यूबचा वापर थॉम्सन, एनोड थॉम्सन, कॅथोड थॉम्सन, प्लम पुडिंग थॉम्सन. ओके, ते थॉम्सन. आता पुढे जो शास्त्रज्ञ आहे रुदरफोर्ड, त्याला कुठलं नोबेल द्यायचं? कर्नाड आला. कर्नाड नंतर कोण आला? डाल्टन आला. डेमोक्रॅटिसला मार्गेट. काय बोलली ते सांगतात. बोला खरं, कारण बोलणाऱ्याला नोबेल मिळाले. बोलणारे उच्च पदावर झालेत बघा. बोललं पाहिजे. ओके.
पहिला आहे मर्सी पॅनस, दुसरा आहे डेमोक्रेटिक, तिसरा आहे डाल्टन, चौथा आहे तेजस. समजलं का? ओके. पहिला कणादने काय म्हटलं? परमाणु. डेमोक्रेटिक्सने काय म्हटलं? ऍटॉमस. बाकीचे एक्सप्लेन तुमचं तुम्ही करायचं. आता तुम्ही ना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या लायक चालायचं बघ. असं जर शब्द आला जॉर्ज डाल्टनच्या सांगा कोणी प्रॅक्टिस चित्रपित्र काढून आम्हा घरी बघाय असं तसं करून मस्त आहे पेपर. तिसरा शास्त्रज्ञ कोण आला? डेमोक्रेटिक डाल्टन. डाल्टनने काय म्हटलं? अणुसिद्धांत. अणुसिद्धांत मांडणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? डाल्टन. अणुसिद्धांत मांडणार डाल्टनच. ते जर तू स्वतः खाली न बघता सांगितले असतील तर खाली बघायलाच लागलं नसतं नंतर. तर मी रिपीटच्या वेळी प्रश्न विचारलो त्यावेळेस तुझं परत खाली चुकले वाटत. धरती पर सबसे युवा प्रज्वलित मस्तिष्क है इसे बिलीव रो. प्रत्येक वेळी त्याला असं म्हटलं सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का? तर ते म्हणेल नाही नाही, मग बस बोंबलून काय करते. कारण हे जे आहे ना ते भयंकर आहे. आता आपल्याला वाटतंय सोपं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न आला अणुचा सर्वप्रथम भेदन करणारा शास्त्रज्ञ कोण आहे? कोण आहे? थॉम्सन आहे. पण तुमच्या डोक्यात उडा मारेल इकडे डाल्टन. वाटतंय तेवढं सोपा नाहीये, इतकी नाहीये हे लक्षात ठेवा. आणि पुढे जाऊन अणुचं भेदन करणारा शास्त्रज्ञ कोण? थॉम्सन. तेच प्रश्न विचारतोय फक्त आलाप चेंज करतो. आलाप चेंज केला की तुमचा लालाप होतो. ठीक आहे. आता रुदरफोर्ड रुदरफोर्ड हा खोटं बोलला होता. आता पुढचा येणारा शास्त्रज्ञ होतो असं सांगतोय माझा आहे का? तो खोटं बोलला होता. त्याच्या आधीचा शास्त्रज्ञ सांगितलं माझा आहे का? तो खोटं बोलला होता. बरोबर. ओके. त्यांचं जरासं खोटं करत करत सगळ्यात जरासं सुंदर खरं आपल्याला बघायचं 1911-13. 6व्या शतकापासून जवळजवळ 1913 पर्यंत जग सगळं खोट्यावरच चाललं. आणि त्या वेळेचा संक्षिप्त खोट्याला नोबेल पुरस्कार आहे. संक्षिप्त खोट्याला, कारण ते काही खरं नाहीये. बरं का? मी असं म्हटलं माझा जन्म हा 2 पेशींच्या समूहातून झाला. बरोबर आहे. आणि मी म्हटलं मकर संक्रांतीच्या सूर्यकिरणाबरोबर अर्जुन कदमचा जन्म झाला. येण्यात काढाल तुम्ही मला? असं काय नाही होत. कारण कोण सांगितलं असं? जे पूर्वीच्या पेशीपासून नवीन पेशीची निर्मिती होते असं कोण सांगितलं? कोण सांगितलं? विर्शॉम, रुडॉल्फ विर्शॉम. बरं. ओके. रुडॉल्फ विर्शॉम 1857 मध्ये सांगितलं. म्हणजे 1857 पर्यंत कोणासोबत काही व्हायला गहू प्लस उंदीर इक्वल टू नवीन उंदीर. त्या काळात अशा अडाण्यांचा एक ग्रुप होता, ऍक्टिव्ह ग्रुप होता. याही काळात आहेच. जाताना बघा हनुमान मंदिर जे आहे उभा मारत पेपरच्या दिवशी ढीगभर गर्दी असते. गणिताला वाचव बाकी सगळं मी बघून आणि त्याच्या समोरनं रोज जातात. असं बोलून पण बघत नाही ते प्रसाद महाप्रसाद सोडला तो. पण त्या दिवशी थांबून त्या वेळा लावून मग परीक्षेला मन सुद्धा म्हणत 365 दिवशी एकदा शिकते ते पण मागायला येते ते काय. हे लक्षात ठेवा. म्हणजे आजही भरपूर गोंधळ आहे. सत्य अंतिम सत्य खरं आणि खरं याच्यामध्ये तो फरक येत आहे. चला रुदरफोर्ड करूया. अणुप्रतिकृती यानं म्हणलं 1911 मध्ये. तर त्यानं सुद्धा हे शब्द बघा अणुसिद्धांत आणि अणुप्रतिकृती मांडणारा कोण आहे? 1911 मध्ये मांडली. 1908 मध्ये रसायनशास्त्राचा नोबेल त्याला मिळाला. रसायनशास्त्राचा नोबेल रुदरफोर्डला. सुवर्णपत्रीचा प्रयोग केला. गोल्ड फॉईल इयत्ता 9वीला आपलं होतं का? मोलचा प्रयोग वगैरे आठवते का? अर्ध पान अर्ध शाईनं बरबडली आपण काढून टाकलं मग प्रयोग केला वगैरे होतं का तुम्हाला प्रयोगशाळा वगैरे? सुवर्णपत्रीचा जर प्रश्न आला गोल्ड फॉईल सुवर्णपत्रीवर प्रयोग कोणी केला तर रुदरफोर्डनं. ओके. तर हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला गोंधळ होतो. अणुचं भेदन करणारा फोडणारा आणि सुवर्णपत्री फोडणारा.
म्हणून लक्षात ठेवा, सुवर्ण पत्रीवर पत्री आहे ना, पत्रा, हृदयात पत्रा आहे. हृदय हार्ट, हार्ट आपलं पत्र आहे. काय करायचंय करा, लॉजिक ट्रिक्स सगळं आठवतंय परीक्षेला. तिथं बसलं ना, रुदरफोर्ड, अरे हृदय आलं, पत्रात आलं. एक मार्क मिळालं ना, असं कॉन्फिडन्स वाटतं ना, लगेच पोर असं खाया बिया करून बसत आहे, आपल्याला येते परीक्षा. 2-3 गणित नाही सुटणारी सुटतात, कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ठीक आहे, ओके. तर हे लक्षात ठेवा. अल्फा रेजचा आणि मार्क केला. अल्फा रेज ह्या कशा आहेत, धनप्रभारी. याच्यावरती प्रश्न आला होता गेल्या वेळेस. रेडिओ ऍक्टिव्हिटी गुणधर्माचा शोध कोणी लावला? किरणोत्सारीचा शोध कोणी लावला? हु इज डिस्कवर बाय किरणोत्सारीचा? हेनऱ्यानच. तो हेनरी आणि तो हेनरी फरक. तो कुणाचा हेनरी होता? कॅव्हेंडिश आणि ह्यो हेनरी बेकवेरांचा. हेनरी बेकवेरेल असेल. आपण शाळेत असताना 108 सायंटिस्ट वगैरे पुस्तकं वाचले असतील, प्रयोगशाळेमधले किंवा ग्रंथालयामध्ये घेऊन वेगवेगळे शास्त्रज्ञांचे 108 शास्त्रज्ञांचे पुस्तक वाचलं असेल. असं वाचलं पाहिजे. अल्फा रेज हे पॉझिटिव्ह असतात. अल्फा रेज म्हणजे पॉझिटिव्ह रेज असणारा अल्फा रेजचा मारा केला. कशावर? सुवर्ण पत्रीवर. आणि त्याला काहीतरी सापडलं असं की अणुचं सगळं भार केंद्रकात आहे. अणुचं भार, अणुचं मास, अणुचं वस्तुमान त्याच्या कुठं आहे? केंद्रकात. आधीच्या पेक्षा त्याला बेटर सापडलं. आधी म्हणत होता बाहेर धन आहेत आणि मध्ये ऋण आहेत, खोटा कुठला. तो म्हटला नाही, अणुचं केंद्रकात वस्तुमान एकवटले म्हटलं, आणि त्या केंद्रकात पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह प्रभार आहेत म्हटलं. हे निगेटिव्ह प्रभार अणुकेंद्रकाभोवती फिरायला लागले. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरायला लागले. बरोबर आहे का? म्हणजे ह्याच्याबरोबर अपोजिट म्हणलं का? हे लक्षात ठेवा. यांनी म्हणलं होतं बाहेर धन आहेत, तो म्हटला नाही बाहेर ऋण आहेत, म्हटला आत धन आहेत. पण ह्या धनासोबत कोण आहे? न्यूट्रॉन. हे त्यानं मांडलेलं नाही, कारण न्यूट्रॉनचा शोधच लागला नाही. न्यूट्रॉनचा शोध 1932 मध्ये, आम्ही 1911 मध्ये. यानं सांगितलं की त्या धन्यासोबत कोणीतरी आहे. कोणतं आहे, कोण आहे माहित नाही, पण कोणतं दिसते मला तिथं, पण अस्तित्व नाही शोधलं. आणि बाहेर कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे. एवढं हे रुदरफोर्डची रचना कळाली. पुढे एक शास्त्रज्ञ आला, निल्स बोहर. हा खतरनाक शास्त्रज्ञ. तिथं रुदरफोर्ड आहे, ओके, याला नोबेल द्या. हे एकटाच बाबा आहे, याला केमिस्ट्रीचं नोबेल द्या. बाकी सगळ्यांना केमिस्ट्रीचा आहे, पण शोध सगळे नोबेल सगळे भौतिक शास्त्राचे. हे फिक्स लक्षात ठेवा. रुदरफोर्डला नोबेल कुठलं मिळालंय? रसायनशास्त्राचं नोबेल. ठीक आहे, हो. आता पुढे जाऊया. नवीन एक शास्त्रज्ञाला निल्स बोहर. हा शास्त्रज्ञ खतरनाक हुशार आहे. यानं जे चुकलेल्यांचं आहे सगळ्यांचं ऑब्झर्वेशन केलं. डाल्टन मध्ये भरीव आहे, थॉम्सन मध्ये बाहेर धन आहे आत ऋण आहे. रुदरफोर्ड म्हटला की बाहेर ऋण आहेत पण आतमध्ये धन आहे. जर असं करून या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करून निल्स बोहरनं अणुभट्टी मांडली 1913 मध्ये. हेनरी मोसलेनं आधुनिक आवर्त सारणी मांडली होती, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ज्याच्यामध्ये त्यांना अणुकेंद्रकामध्ये ऍटॉमिक नंबरच्या क्रमाने मांडणी केली होती. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, असं ऍटॉमिक नंबरचे क्रम. तो साल हे फार खतरनाक आहे. 1913. जग महायुद्धात गुंतलेलं आहे. हे सगळ्यांचं खतरनाक आहे का? यांनी सगळ्यांनी जे काय जगाला जे काय शोधवलं, जग आज कुठपर्यंत पोहोचले? 118 पर्यंत पोहोचले. मूलद्रव्यांच्या मांडणीमध्ये तेवढंच आहे, जग तेवढंच पोहोचले. एका वाक्यात सायंटिफिक रिझन देतात. AI पर्यंत पोहोचलं वगैरे हा भाग नंतरच आहे. 118 पर्यंत पोहोचले. आणि या पोहोचवण्यामध्ये जग ज्यावेळेस युद्धात भिजले, ज्यावेळेस जगामध्ये पॅन्डेमिक प्लेगची साथ सुरू आहे, त्यावेळेस या जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये आपलं योगदान दिलेलं. आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळालं असं काहीच नाही बरं त्यांना. हे आमच्यासारखीच आहे. आज त्या डिव्हाइस वगैरे झाले PS. हेनरी बेकवेर आहे, उत्तम उदाहरण. किरणोत्सारी वगैरे काय मांडत होतं, त्याचा वेगळाच प्रयोग चालला होता.
आणि त्याला सापडलं किरणोत्सारी मग. आणि मग तो जनक झाला किरणोत्सारी मूलद्रव्याचा. त्याची शिष्या भेटली मादाम क्युरी. त्या तिघांनी एकत्रित शोधला रेडियम. आणि मग जनक अजून एक नोबेल मिळालं मादाम क्युरीला. मादाम क्युरीला 2 नोबेल मिळाले. एकमेव महिला आहे मादाम. त्याला अजून एक आला पेरी क्युरी. त्या तिघांचं तयार झालं. हेनरी बेक्वेरेल, मादाम क्युरी आणि पेरी क्युरी यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी ज्याच्यावरती जग सध्या सगळ्यात जास्त प्रयोग करतात. अणुबॉम्ब, युरेनियम, थोरियम, रेडियम हे सगळं आहे. सगळ्या जगात सगळ्याकडं ज्याच्याकडं अण्वस्त्र जास्त तो सगळ्यात जास्त खतरनाक अमेरिका. कालच बघा भारताकडून सपोर्ट केलं की नाही. पाकिस्तानला लगेच अण्वस्त्र देऊन अण्वस्त्र म्हणजे बॉम्ब स्फोटा, बॉम्ब वगैरे क्षेपणास्त्र देऊन टाकलं तर ते तात्या आपलं दिसत नाही. आताच नाही आधीपासूनच अमेरिकेची धारणा राहिलेली आहे पाकिस्तानला मदत. आणि आपल्याकडं मदत करणारी कोण आहे? रशिया. पण आज रशिया हा तात्याच्या बाजूला आहे. हमारे पास कोण है? लगेच इकडे दरवाजाचं पाणी बंद करेपर्यंत काल त्यांची कॉन्फरन्स होऊन तात्यानं त्याच्यावर सही पण करून टाकली. तात्या आपलं नाहीये. तात्यानं जगातल्या सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्यावरती बंदी घातली असेल ते भारतीयच. 50% विद्यार्थ्यांना बाहेर हाकून दिले. त्यात सगळे ऑलमोस्ट भारतीय. कारण काय दिले? वाहतुकीचे परवाने तोडले म्हणून, वाहतुकीचे नियम तोडले म्हणून व्हिसा नाकारले. आमच्याकडे या कोपच्यात सेटलमेंट होते आमच्यात. हे एवढं मोठं कुठलं कारण झालं? पॅलेस्टाईन वरती निबंध लिहिला, पॅलेस्टाईन वरती आपलं मत परिवर्तन केलं म्हणून व्हिसा बंद करले. डेमोक्रेसीमध्ये जगातल्या डेमोक्रॅटिक देशामध्ये त्यांचा अग्रक्रमांक म्हणजे अजून वरचा क्रमांक आहे. आम्ही जर 85-87 पर्यंत पोहोचलोय. अमेरिका अजून वरच आहे. पण हे त्यांची तिथली जी काही लक्षणं आहेत फार काही अशी चांगली नाहीत त्यांसाठी. त्यामुळं इंडियाला विचार करायला लागणार आहे त्या गोष्टीबद्दल काय. ते झेलमचं पाणी पडल्यामुळं पूर स्थिती निर्माण झाली. विचार करा जर सगळं पाणी एकदमच सोडून टाकलं तर पाकिस्तानला अरबी समुद्रात शोधावं लागेल. आपलं हृदय मोठं आहे म्हणून ठीक आहे. कारण हे लक्षात घ्या वर्ण असलेलं सिंधू नदीचं पाणी, सिंधू, चिनाब, रावी, झेलम, सतलज या सगळ्यांचं पाणी एक टाक जुलैमध्ये जर सोडून टाकलं. आम्ही एवढं खतरनाक आहे. आम्ही जर अण्वस्त्र चाचणी हिमालयात केली, हिमालयामध्ये बर्फ उतरला, बर्फामध्ये पूर आला, हिमालय नद्या जर विस्तारल्या कुठे जाणार आहेत त्या? सिंधू. इकडे कोल्हापुरात खाली असं रत्नागिरीपासून असं बेचायला लागले. आमचं हृदय फार मोठं. पण आम्ही तेवढं सहन करून घेऊ जेवढं आम्हाला सहन होत. ज्या दिवशी सहन होणार नाही त्या दिवशी याच इंदिरा गांधीनं सांगितलं होतं पाकिस्तान बहुत बडा है, इसका विभाजन होना चाहिए. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी झाली बातमी कॉंग्रॅच्युलेशन पाकिस्तान को बेटा हुआ है. कोण? बांगलादेश. आता ती वेळ आली का अजून एक पोरग जन्माला घालायची? अजून मोठं आहे ना, अजून एक जन्माला घातलं पाहिजे. आणि त्याच्यावरती या भारताच्या पंतप्रधानांनी बोललेलं होतं बलुचिस्तान. बलुचिस्तान थोडं बघूया कशी कशी परिस्थिती होईल. सांगायचा मजेदार अर्थ हा आहे की अण्वस्त्र अमेरिकेकडे 8,000 अण्वस्त्र, रशियाकडे 8,000 आहेत, चायनाकडे 1,000 आहेत, भारताकडे 162 163 कडे आहेत. आमचा शस्त्रास्त्र मधला साठा जगात 1 नंबर. जगात 1 नंबरला सगळ्यात जास्त आयात कोण करते? आम्ही करतो. सिक्रीच्या अहवालामध्ये आमचा कधीच दुसरा नंबर नाही, आमचा कायम पहिला. जगात ज्या देशाकडे सगळ्यात जास्त शस्त्रास्त्र आयात आहे त्या देशातील लोकांच्या वरती जर सुरक्षितता नसेल तर ते शस्त्राचं काय करायचं? ते उचलले पाहिजे. भगवान रामाने सुद्धा बाण काढलेलं रावणावर, धरलेले. आमचा राम तेच सांगतो श्रीराम की जोपर्यंत आपण बातचीत करून सॉल्व्ह करायला ठीक आहे, समोरच्याचा अहंकार फार झाला का भारतातला बाण बाहेर काढावाच लागेल. याचा अर्थ सुखोई 30 तयार ठेवायला लागतील आपल्याला. सुपरसॉनिक जाताना जरासच 2-4 टाका.
आणि काहीतरी होणार आहे. आणि या भीतीनंच पाकिस्तान जे आहे ते सैर बाहेर करायला लागले. हो का? याचा अर्थ पुढच्या काळात आपल्याला रणनीती जी आहे ती तय करायला लागेल. हा 2 देशांच्या मधलं युद्ध अजिबात नाही. ते चायनाने लगेच सपोर्ट केला. काय जरी झालं त्यांच्या घरात, लगेच चायना हायच बोलवतेच. त्यामुळे ह्या पहिला बारक्या डोळ्यांचाच बंदोबस्त. बाकीच्या गोष्टी आमच्या आम्ही म्हणजे शेवटी सावत्र भाऊ आहेत ना. बाकीच्यांनी मध्यस्थानी लुडबुड करायचं खूप चालू. यांचा पहिला बंदोबस्त करायला लागेल आणि मग आपल्या भावासोबत मांडायला लागेल. शेवटी सावत्र भाऊ आहे. अटल बिहारींचं एक वाक्य होतं, आप अपने घर के सदस्य बदल सकते हो, पडोसी नाही. त्यामुळे पहिला मध्ये लुडबुड करणाऱ्यांचा पहिला टिकावा लागला पाहिजे. आणि हे बारक्या डोळ्यावालं दरवेळेस आमच्यामध्ये, कारण सगळ्यात खतरनाक आहे ब्रह्मपुत्रा फॉल्स. आम्ही सिंधेचं पाणी रोटायचं थांबवायचं, त्यांनी ब्रह्मपुत्रेचं पाणी थांबवायचं. आमचा ईशान्य भारत कोरडा पडायचा. आमचा मग काय होतं, आम्ही तिकडचे दार ओपन करतो, तिकडचे दार ओपन करतो, हे बंद आहे. आम्ही दरवाजे बंद, तुम्ही दरवाजे बंद, मग आम्ही पण ओपन, तुम्ही. त्या दरवाजाच्या बाहेर तर तोडून टाका ते दरवाजा. होतं का? एकदा तो तिकडनं भरपूर तिकडच्या ईशान्य भारताचा पाण्याचा प्रश्न पहिला सॉल्व्ह करूया. आम्ही अजून 10 वर्ष टिकाऊ. 10 वर्षानंतर जर त्यांनी कळ काढली तर त्यांची कळ बंद करण्याची ताकद आपल्याकडे आहे. आणि इंदिरा गांधी यांनी ती कळ बंद केली होती. पहिल्यांदा अमेरिकेचे काढ, नंतर ना मग पाकिस्तानला थाऱ्यावर टाकलं. ठीक आहे, आता ही वेळ आलेली आहे. बघूया नेमकं काय होतं पुढच्या कालावधीत. पण भारताकडं अण्वस्त्राचा साठा आणि बाकीच्या गोष्टी सध्या तरी स्टेबल आहे. चला पुढे जाऊया. इथं या नील्स बोरकडं म्हणजे हे या पॅन्डेमिक आणि जगात युद्ध वगैरे सुरू आहे, तर या काळात ही लोक थंड बसलेली नाहीत वैज्ञानिक. यांचा प्रयोग सुरू आहे. आपलं पण तसं आहे बघा, 2023 ला परीक्षा झाली, 2024 ला झाली नाही, डायरेक्ट 25. मधल्या मधल्या फक्त 14-15 महिने दिलं बघा अभ्यासाला. आताचं मेरिट का वाढलं याचं कारण सांगतो. 2023 ला परीक्षा झाली, 24 ला परीक्षा झाली नाही. 24 ला लोकसभेचे इलेक्शन, विधानसभेचे इलेक्शन, मस्तपैकी एन्जॉय लाईफ केला मी. 2025 ला परीक्षा झाली, म्हणजे इथं 12 महिने, इथं इथं जवळपास 9 महिने. ही परीक्षा कधी झाली? 2023 एप्रिलला. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिने. 12 ना 8 20 आणि इथला 1 महिना. 20 महिन्यानंतर परीक्षा झाली होती. याचा अर्थ जी पोरं अभ्यास केले ती 20 महिने प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास केले. याचा रिझल्ट येणाऱ्या परीक्षेत. एवढं मेरिट का वाढलं त्याचं उत्तर इथंच. तुटून पडलेच आहे सगळे आईन्स्टाईन लेवलचे. त्यांची मार्क 65, 70, 72, 82 मार्क. आपला कट ऑफ ट्रेसेस लागलाय. कट ऑफ मी म्हणतोय, कट ऑफ म्हणजे फायनल मेरिट नाही. याच्यावरती किती जण आहेत 80-75 वाली कोणास. आपल्याला वाटतं ले मेरिट नाही, अरे कट ऑफ आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्सला मार्क घ्यायला लागेल, सायन्सला मार्क घ्यायला लागेल. याच्याशिवाय प्रिलिम्सचं द्वार ओपन होणार नाही. ठीक आहे, ओके. अणुप्रतिकृती, इलेक्ट्रॉन कक्षात परिभ्रमण करतं असं म्हणतात. आधीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं इलेक्ट्रॉन हे भ्रमण बाहेर फिरायला लागेल. ते म्हटलं कक्षात परिभ्रमण करतात, म्हणजे यावरती कक्षा आहेत, कक्षा 1, कक्षा 2 अशा कक्षा आहेत. आणि नील्स बोरने काय म्हटलं, प्रतिकृती कक्षेमध्ये फिरावं लागले इलेक्ट्रॉन. हे इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊ शकतात का? जाऊ शकतात, पुढे मारून जाऊ शकतात. मग यांनी कक्षा ठरवल्या के, एल, एम, एन, ओ, पी, 2, 8, 18, 32 हे कक्षा ठरवल्या. ते प्रश्न येतो का, के कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? 2. एल कक्षेत 8, मग पुढं 18, पुढं 32 असे वाढत जातात. म्हणजे एक इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षात उडी मारून जाऊ शकतो, पण सर्पिलाकार मार्गाने फिरू शकत नाही. हे कोणी सांगितलं? नील्स बोर. ठीक आहे. या नील्स बोरने मग आतापर्यंत सगळ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास केला आणि अणुप्रतिकृती जी आहे ती सांगितली. यामध्ये पहिलं अणूमध्ये भरीव केंद्रक असतं सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं अणूला भरीव केंद्रक असतं? आणि त्या केंद्रकामध्ये सगळे वस्तुमान एकवटले.
आहे का? अणूचं भार केंद्रकात. ओके ठीक आहे, तर हे लक्षात पुढे जाऊया. दुसरं आहे की अणूमध्ये केंद्रकाभोवती पोकळ जागा असते आणि त्यात इलेक्ट्रॉन जागेत भ्रमण करतात, बाहेर फिरायला लागले इलेक्ट्रॉन. अणु केंद्रकात प्रोटॉन सोबत कोणीतरी आहे असं म्हटलंय. आणि नील्स बोहर आहे का? कोण आहे तो माहित नाही, पण प्रोटॉन सोबत कोणीतरी आहे. आणि या प्रोटॉन आणि जो कोणीतरी आहे याच्यासोबत न्यूक्लिऑन आहे. 1932 मध्ये जेम्स चॅडविक होय, जेम्स चॅडविक आला. चॅडविक ना 1932 मध्ये नील्स बोहरनं मांडलेली प्रतिकृती 1913 13 नंतर त्याचा उरपाट करा. 31-32 मध्ये जेम्स चॅडविकनं न्यूट्रॉनचा शोध लावला. प्रोटॉन वरती कुठला चार्ज आहे? प्लस. इलेक्ट्रॉन वरती चार्ज मायनस. प्रोटॉन न्यूट्रॉन वरती कुठला चार्ज आहे? चार्ज लेस आहे, प्रभार रहित आहे. आणि हे ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस मग अणूची प्रतिकृती जी आहे ती तयार झाली, नील्स बोहरने सांगितलेली. आणि त्यांनी म्हटलं की प्रोटॉन सोबत कोणी आहे? तो न्यूट्रॉन आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्रित काय म्हणायचं? न्यूक्लिऑन. हा प्रश्न शिकवायचा. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला एकत्रितरित्या काय म्हणायचं? न्यूक्लिऑन. बरोबर. आणि प्रोटॉन न्यूट्रॉन यांच्यामध्ये कुठला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठला फोर्स असतो? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. बरोबर का? आणि प्रोटॉन न्यूट्रॉन म्हणजे न्यूक्लिऑन आणि बाह्यतम विक्षेप क्या कर रहा हूं देख लो. प्रोटॉन सोबत न्यूट्रॉन आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन आहे. या दोघांच्या मध्ये कुठला फोर्स आहे? वीक फोर्स आहे. आणि या दोघांच्या मध्ये कुठला फोर्स आहे? स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे, केंद्रकीय बल आहे. ओके ठीक. प्रोटॉन न्यूट्रॉनला न्यूक्लिऑन म्हटलं आणि याला नोबेल मिळालं फिजिक्सचं 1922. आतापर्यंत अशा कुठल्या शास्त्रज्ञाला नोबेल मिळालं नाही. कणादला मिळालं? नोबेलचा शोध झाला 6वी कोर्स. डेमोक्रॅटिक्सला मिळालं, डाल्टनला मिळालं, त्यानंतर जे थॉम्सनला मिळालं नाही म्हणायचं नाही. कुठलं मिळालं? फिजिक्स, केमिस्ट्री. फिजिक्स काय केमिस्ट्री? एकट्याच शास्त्रज्ञाला केमिस्ट्री नोबेल मिळालं. कोणी सुवर्णपत्रीचा प्रयोग केला होता? सुवर्णपत्री पत्रा, हृदयात पत्रा. हे झालं. ओके. तर जेम्स चॅडविकनं प्रभात 1935 मध्ये याला फिजिक्स नोबेल झालं. विषय संपला. आता येऊया आपण या सगळ्यांच्या वरती बोलूया. नेमकं कोण कोण काय काय म्हणलं होतं. जॉन डाल्टन यांना असं म्हणतात. हा कुठल्या देशात शास्त्रज्ञ होता? जॉन ब्रिटन. यानं अणु हा भरीव गोळा आहे म्हटला आणि याला त्यानं नाव काय दिलं? परमाणु दिलं. डाल्टन. अरे अणु रे, अणु 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 म्हटलं नाही ना त्यानं. पिल्लू कोण म्हटलं? कळलं का? आजच विसरायला लागला. कसं व्हायचं नोव्हेंबर पर्यंत. ठीक आहे. जे थॉम्सननं जी अणुकृती मांडली त्याच्यामध्ये बाहेर काय म्हटलंय ना? ऋण काय धन? धन. आणि आत कोण आहे? ऋण. आणि याला त्यानं नाव काय दिलं? कुलम पुडिंग. कुलम पुडिंग. थोडक्यात लक्षात ठेवायचं, कोल्हापुरी शब्द आहे. हे थॉम्सन पुढ्या सोड. थॉम्सन काय पुढ्या सोड. आणि थांबनं काय काय केलं? इलेक्ट्रॉन पुढं, प्रोटॉन पुढं, कॅथोड, एनोड, कॅथोड रे मारा गेले ना. हा अजून काय? हायड्रोजन किरणांचा मार्ग. ठीक आहे, तर हे लक्षात. प्रत्येक शब्द आणि शब्द इम्पॉर्टंट आहे. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हेनरी वॅगनर. कुठला आहे तो? कॅव्हेंडिशांचा आहे का? हेनरी कॅव्हेंडिश. आता हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनला त्यानं काय म्हटलं? थॉम्सन. इलेक्ट्रॉनला काय म्हटलं? ऍटमॉस म्हटलं. तुला सांगतोय तिकडं उभा चोकर तू गेल्यास कोई पुढे तर पोचला सकाळी. कुठं काय रेफरन्सच नाही. कार्प सेल्स म्हटलं. कार्प सेल्स म्हटले बरोबर बघून सांगितलेली व्यवस्थित करेक्ट आहे. कार्प सेल्स. ओके ठीक आहे.
एक पोरांनी बडबडायचं काय सोडल्याशिवाय मी नाही सांगणार आहे. आम्ही नंतर परीक्षेतच सांगणार आहे. ठीक आहे. इथंच बडबड आहे. जे चुकायचंय बरोबर व्हायचंय ते इथंच होऊ दे. तिकडं बरोबर झालं पाहिजे. ट्रायल आणि एरर इथंच करायचं. तर हे समजलं थॉम्सन थॉम्सन एक गाणं होतं मी जिल्हा परिषदला शिकवायचं तेव्हा बारक्या बारक्या पोरांना इंग्लिश नवीन आलं होतं. त्या गाणं होतं मिस्टर थॉम्सन वेअर आर यू हिअर एम माय तर ते तुम्हाला सांगतो. मिस्टर थॉम्सन वेअर आर यू हिअर एम माय म्हणजे कोण आहे कॅथोड आहे ॲनोड आहे प्रोटॉन आहे इलेक्ट्रॉन आहे कॅथोड ट्यूब आहे अजून कोणाचा आहे हायड्रोजन हलक्या किरणांचं मारायचं जसं की थॉम्सन पण नाव काय काय ठेवलं बघायचं स्टॉनिक इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता इथं येऊया हे चुकीचं सांगितलं याला नोबेल द्या. कुठला नोबेल ओके. अवमान करण्याचा इरादा नाही आपला. आपलं कसं आहे युद्धात आणि प्रेमात माप असतं गीता आता युद्धात आणि एमपीएससी सगळं काही माप. त्यामुळं उतूने मातूने ठीक आहे. रुदरफोर्डनं अनुकृती मांडली बाहेर काय लिहू इलेक्ट्रॉन आतमध्ये कोण लिहू प्रोटॉन सोबत कोण लिहू नाही. रुदरफोर्ड फोडले कुणाला सुवर्णपत्रिका रुदरफोर्डनं फोडले का थॉम्सन मग थॉम्सनने काय केलं थॉम्सनने काय खाली न बघ वॉटरमेलनची रचना कोण केल्या थॉम्सन. आणि मग मी विचारतोय रुदरफोर्डने काय केलं अणूचं भेदन करणारे शास्त्रज्ञ कोण आहे थॉम्सन आहे का रुदरफोर्ड आहे. समजलं काय गोंधळ होतोय भेदन करणारा म्हटला अणू उलगडायचा आहे कुलम कोडिंग कोणी म्हटलं येणच म्हटलंय ना. मग उलगडून बघितलं म्हणजे भेदन करता आणि फोडणारा म्हटलं सुवर्णपत्र हा रुद्र. ठीक आहे त्याला कुठला नोबेल देऊया ठीक आहे देऊन टाका. निल्स बोरने सांगितलं प्रतिकृती अणुप्रतिकृती कक्षा आहेत KLML प्रोटॉन सोबत कोण आहे कोणतरी आहे बाहेरचं कोण आहे इलेक्ट्रॉन एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत उडी मारून जाऊ शकतो का सर्पिलाकार मार्गातून इलेक्ट्रॉन मग इलेक्ट्रॉन उडी मारून जातो का कारण सर्पिलाकार मार्गात जाऊ शकतो. वा सॅल्यूट कहाँ से आते इतने ज्ञानी लोग. अरे तो यांच्यामध्ये कुठला तरी फोर्स आहे ना बिग फोर्स आहे म्हणून तो जातोय. प्रोटॉन का जात नाही कारण स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे नाही म्हणून नाही प्रोटॉन आर फिक्स्ड. ए विधान आणि बे विधान ए बी विधान बरोबर आहे पण ब हे याचं योग्य कारण नाही असले ते स्टेटमेंट देतात. प्रोटॉन आर फिक्स्ड पण ते जागा सोडत नाही. आपण घरात बघा आपण वंशाचा दिवा आहे जागा सोडतोय का असं हे वंशाचा दिवा नाही त्याला जागा सोडून जाऊ शकतो. नाही झालं तर त्याला ओढत आणायला पाहिजे. त्यामुळं तुमच्यामध्ये वीक फोर्स आहे आमच्यामध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे. आम्ही स्टेबल आहे आम्ही इथले मूळ पुरुष म्हणजे जागा न सोड वी आर प्रोटॉन आर फिक्स्ड हे लक्षात ठेवा. असं काय नाहीये पुढच्या काळात पोरं बघायला येतील पोरं असं पोरं पोहे पे आणतील प्लेट पोरांना सांगितलं चला चालून नको कारण 980 1000 पुरुषांच्या मागे 980 उरलेल्या 20 हिमालयात त्यामुळं ज्याला जॉब आहे त्याला संधी आहे. ठीक आहे फार काही बोलत नाही रेकॉर्डिंग व्हायला लागली चल पुढे जाऊया. ओके ठीक इथं हा जो टॉपिक आहे तो हा संपलेला आहे त्याच्यावरती काही शंका असेल तर विचारा नाही मग माझ्या काही शंका
थोड्या शॉर्ट मध्ये बऱ्याच वेळेला पोस्टमन आणि प्रभारावरती 2013 ला प्रश्न आहे. गेल्या काही वर्षामध्ये असे प्रश्न आम्ही विचारत नाही. पण आपलं नशीब कधी पण भंगार होऊ शकतो. तर आपण करायला पाहिजे. हे सोडूया असं म्हटलं की बरोबर तेच येते परीक्षा. आपण कुठल्या नक्षत्रात जन्मतोय कुणाशी बघ. त्यामुळे जे पान सोडल त्याला येत नाही 100% प्रश्न. त्यामुळे तुमचं आयुष्य जर त्यातलं असेल तर जरूर समजून जा लक फॅक्टर नाहीये. बरेच लोक बऱ्याच वेळेला सरळ सेवेची परीक्षा असते आणि एखादं लायब्ररीतला असं काहीच अभ्यास नसताना पण असं होऊन जातं. दुसरी पोरं ओक्साबोक्शी रडतात. तिला इंग्लिशचं स्पेलिंग येत नाही, कसं झालंय कधीतरी येतच किस्सा. नशीब कधीतरी तुमचा प्रयत्न बघून वरती देव पण म्हणत असेल हे बेकारी आहे. पण सतत कॉन्टिन्युअस प्रयत्न करतोय ना देव, तो आहे की फ्लो मध्ये. तुम्ही दरवर्षी फॉर्म भरला नाही कारण का सरळ सेलचा परीक्षा आहे माझा काय अभ्यास झाला पण फॉर्म भरलाय कशाला परीक्षा जायचं माझा काय अभ्यास झाला. पण तो फॉर्म भरलाय काय परीक्षा चाललाय प्रत्येक परीक्षा चाललाय नापास झालाय परीक्षा चाललाय नापास झालाय प्रत्येक परीक्षा चाललाय मध्येच एखादं उगवतं आणि पोस्ट घेऊन त्या दिवशी आपल्याला जे दुःख होतं ते परम सगळ्यात दुःख आपला मित्र झाल्यानंतर आपण नाही नाही म्हणतोय पण त्या मुलाला मध्ये घाम आहे का नेमका अश्रू आहे समजत नाही. बऱ्याच पोरांचं असं होतंय असं कोणीतरी मेल्यासारखं थोबड त्या लायब्ररीत असतात बघा. का तर कसं तरी व्हायला लागलं. त्याचा पेढा खाताना आत असं इथनं मिळतच नाही कारण आपल्या सोबतच असतं ते. म्हणून सांगतो की दुसऱ्याकडे काहीतरी एक्स्ट्रा आहे त्याच्या नादाला लागू नका. आपण डिसिजन घेताना तो काय करायला हे बरंच दिसतं. त्याच्याकडं पूर्ण रस्त्यासाठी त्याच्याकडं स्पोर्ट्ससाठी त्याच्याकडं ईडब्ल्यूचं सर्टिफिकेट त्याच्याकडं आरक्षी सर्टिफिकेट त्याच्याकडं दुसरं एखादं सर्टिफिकेट बघत असतं. तुझ्याकडे काय असं नाही की आरक्षण कोट्याचं मेरिट कमी लागतंय म्हणून. प्रिलिम्सला आता अलीकडे समानच लागायला लागले. ईडब्ल्यूएस ला या वर्षीचं सर्टिफिकेट या वर्षी 10 मार्कांनी कमी आलं ईडब्ल्यूएस मेरिट ओपन ओबीसी पेक्षा. सगळ्यांना वाटलं ओबीसी सर्टिफिकेट कशाला काढलं ईडब्ल्यूएस आता ईडब्ल्यूएस लागलाय पुढच्या वेळेस ओबीसी मेरिट खाली. किती किती तुम्ही नशिबाला ते बोलणार आहे. नशीब म्हणाल अरे माझ्या नशिबाची कशाला परीक्षा आहे अभ्यास करणं त्याच्यापेक्षा करू. त्यामुळे हे लक्षात ठेवा दुसरा काय करतोय म्हणून काही करू नका. इथं भरपूर या क्षेत्रात आल्यानंतर मी भरपूर समजावून घेतलं की अशी काही पोरं आहेत स्टुडंट राईट्स किंवा स्पोर्ट्स कोट्यातलं मेरिट गेल्या वर्षी 0.25 लागलं. प्रिलिम्सचा स्कोर ओपनचा 17 आणि स्पोर्ट्स कोट्याचा 0.25. हे 0.25 स्पोर्ट्स कोट्यामधल्या पोराच्या नादाला लागले आणि दिवसभर फिरायला बसले. मेरिट आलं किंवा पास किंवा नापास का अरे त्याच्याकडे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे नॅशनल विनर सर्टिफिकेट त्याच्या नादाला कुठे लागलेस आपलं मेरिट बघ किरकोळ 61 मार्क. पण स्पोर्ट्स कोट्याचं पण आता मेरिट मेन्स वाढले
सगळ्यांना वाटलं एवढं 0 पॉईंट म्हणजे अर्ध पण लागलं नाही रे गेल्या वर्षी. अर्ध पण नाही. पाव मेरिट आले पाव. केलं असतं ना असं ये पास. पण मेनचं मेरिट तुफान वाढलं. स्पोर्ट्स कोट्यामध्ये सुद्धा आता स्पर्धा वाढली कारण प्रत्येकाने स्पोर्ट्स सर्टिफिकेट केलेलं. फ्रॉड केले, काही जण खेळून केले, हा भाग चिकित्सक आहे ते शोधेल सरकार. काही जणांनी स्वतःचे कान खराब करून घेतलं, स्वतःच परवाचा अहवाल डोळं खराब केलं. या नोकरीसाठी काय काय अजून बदलते कोणास ठाऊक. खतरनाक आहे ओबीसीचं मेरिट जास्त लागते म्हणून ईडब्ल्यूएस काढला. आता ईडब्ल्यूएसचं मेरिट जास्त काढल्यानंतर परत ओबीसी काढला. गोंधळ आहे आणि आयोग सगळं प्रश्न घेऊन जातं कोर्टात आणि कोर्टात केसेस पडायला लागले. आपल्याकडे नॉलेज जसं जसं वाढेल ज्या पद्धतीचं त्या पद्धतीचे केसेस वाढायला लागले. माझ्यावर अन्याय झाले कोर्टात गेलो, माझ्यावर अन्याय झालाय कोर्टात गेलं. सगळ्या केसेस कोर्टात पेंडिंग आहेत आणि निकाल मग तो स्लो लागला. त्यामुळे इथला प्रश्न वाढला. हे लोक ऑप्टिंग आउट नाही केले, त्यांना दोष देता येत नाही कारण हे सक्सेस आहे झालेलं आहे. पुढचं तलाठी बिलाट झालेलं आहे पण ऑर्डरच नाहीत ना. ऑर्डरच नाही. जिथं ऑर्डर नाही तेव्हा आम्ही ऑप्टिंग आउट का करू. त्यामुळे बऱ्याच पोराने आमचं असं झालंय तर रे बाबा मी आज तर पाया पडू का आता तर ते म्हणतं नाही. आम्ही त्यांना सांगतो त्यांनी केलं. सरकारने याच्यावरती तोडगा काढावा, लगेच ऑर्डर वितरित करा. या मोठा कार्यक्रम आम्ही मांडव घालायला येतो तर त्या त्यांना वाटतं हे गोष्टी झाल्या पाहिजे. भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुमच्या हातात काय अभ्यास असाध्य ते साध्य करते असं. त्यामुळे इथनं पुढं 6 महिने दिवस रात्र अभ्यास करा. मी काय वेळेस आता पेटवायला नाही येणार आहे. आपला 4 प्रोग्राम सगळे विषय संपलाय. मी काय आता रोज आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. आता तुमचं तुम्ही पेटायचं. ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस माझे वेगवेगळे सेशन असतात, त्याला हजर राहा. युट्यूबला हजर राहा. काही आता रिव्हिजन बॅच करतोय मी, करंट अफेअरची बॅच करतोय. युट्यूबला बरेच सेशन देतोय. ज्या ज्या विषयामध्ये जे जे नॉलेज पाहिजे ते घ्या. पण निर्णय घेताना स्वतः काय वाटते तेच घ्या. तू केलायस, ती केल्यास म्हणून घेऊ नका. तुमच्या आयुष्यातली जर 2 वर्ष गेली पहिला डाव म्हणून, लक्षात ठेवा तुम्ही 3 वर्ष पुढे गेला. म्हणजे सांगतोय ते लक्षात ठेवा. कारण पुढच्या कालावधीमध्ये आता 2025 आहे, 26-27, 28 ला इलेक्शन यायला लागले आणि 2024 ला इलेक्शन होत्या. 2024 ला जागा काढल्या का सरकारने? नाही काढलं. 2028 ला पूर्ण भारताचं क्षेत्राचं परिसीमन होणार आहे. क्षेत्रीय परिसीमन होणार 2028 आणि पॉप्युलेशनच मोजली नाही. सो सरकारचा फोकस कुठं असेल ते करणं. बेरोजगाराकडे कोण लक्ष देत चालेल. म्हणजे पुढच्या वर्षी 26 आणि 27 तुमच्या आयुष्यातली सगळ्यात समर्पक आयुष्य असणार. तिथं तुम्हाला जे करायचं आहे ते या 2 वर्षात करायचं आहे. 25, 26, 27 कळालं? ठीक आहे. ओके. चला स्वयंस्फूर्तपणे एक काडी वडा टाका आत्म्यावर. पुढचे 7-8 वर्ष 7-8 वर्ष 7-8 महिने भेटलं पाहिजे. ठीक आहे. ओके. तर चला इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय? थॉमसन. आता इथं गोंधळ शब्द आहे आपला. प्रोटॉनचा शोध कोणी लावलाय? बघा मी काय कॅथोड आणि अॅनोडचा शोध. इलेक्ट्रॉनचा शोध लावलाय. प्रोटॉनचा शोध लावलाय का? नाही. प्रोटॉनचा शोध रदरफोर्ड होता. पण प्रोटॉनचा मूळ जनक गोल्डस्टीन आहे. गोल्डस्टीन किंवा गोल्डस्टाईन असं त्याचं नाव आहे. प्रोटॉनचा मूळ जनक गोल्डस्टाईन. हा या वर्षीचा युपीएससीचा एनडीएचा प्रश्न आहे. गोल्डस्टाईन हा मूळ जनक आहे. ठीक आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा. प्रोटॉनचा शोध कोणी लावलाय? रदरफोर्डनी. त्यानंतर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? चॅडविक. ठीक आहे. पुढचा भार. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन मध्ये कुठला भार आहे? प्लस मायनस मायनस. याच्यावर प्लस, याच्यावर नाही. चार्ज लेस आहे. उदासीन. ठीक आहे. ओके. याचं वस्तुमान किती आहे? अटॉमिक मास 0.00054,859 डाल्टन. प्रोटॉनचे किती आहे? 1.007277 डाल्टन. हा प्रश्न गेल्या वर्षीचा कंबाईनला होता.
प्रोटॉनचं मास हे 1च्या पुढे आहे असं विचारलं. 1च्या पुढे आहे का? होय. किती आहे विचारलं नाही, पण 1च्या पुढे आहे ऑप्शन विधानामध्ये. 1च्या पुढे म्हणजे 1.007277 डाल्टन. न्यूट्रॉनचा 1च्या पुढे आहे म्हणजे 1.009665 डाल्टन आहे. कळालं का? हे किती आहे? 0.00545859 1.007277 1.009665 झालं. पण सगळं विषय हे काय बदलणार आहे? वाटतं लॉजिक सांगतो. आताचा माझा मोबाईल नंबर ना 9665 हे टॅगलाईन आहे. 1.009665 1.009665 लक्षात राहिला. माझ्या घराचा नंबर 254,859 होता. ते नव्हतं का बोल फिरवायचं फोन घरातला, तो नंबर काय माझा सुरू होता 859 254,859 0.00054,800. सर तुमचा मोबाईल नंबर कशाला पाठ करायला त्याला काय 54,859 पण किती झिरो आहे? 0.000. आता इथं बघा 1.007277 मध्यंतरी एक पिक्चर आला होता अशोक सराफचा साडेमाडेतील, माहितीये का? चंदन मदन. खूप खतरनाक स्टोरी. फिलॉसॉफी त्याच्याकडे शिकायचं. तो मकरंद नानाचा खतरनाक सांग. ज्या तलावामध्ये पाणी नाही तिथं म्हशी प्यायला पाणी जातील का? असं काही फिलॉसॉफी सांगत असते. त्यात एक सुंदर गाणे मराठी जे मला आवडतं. 777 रुपये देमजला का रे? 770. मग आपण इथं करूया 777. नाही लक्षात राहिलं तर मोदी साहेबांची स्कीम हम साथ साथ म्हटलं सबका साथ सबका विश्वास असे भरपूर 777 आहेत ना. 77777 हे बघा 1.00777 इथं 2 कळालं का? 777 ऑप्शन इलिमिनेट करायला तर एक नाही 0.0072 डाल्टन. इथं किती आहे? 0.0004859. इथं किती आहे? 1.009665. हे वस्तुमानांक आहे. इथं बघा प्रभार किती आहे? विद्युतधारेमध्ये झाले इलेक्ट्रॉनवरती 1.6 इंटू 10⁻⁻19 किलो. इथं 1.6 इंटू 10⁻⁻19 किलो हे प्रभार आहे. यावरती प्रभार आहे. आता प्रश्न आला होता हाऊ मेनी इलेक्ट्रॉनचं वस्तुमान इज इक्वल टू 1 प्रोटॉनचं वस्तुमान. एका प्रोटॉनचं वस्तुमान म्हणजे हे पाहिला असे किती इलेक्ट्रॉन घालायला? तर याचं उत्तर आहे 1836. 1836 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 प्रोटॉनचं वस्तुमान. कळालं का? हे आहे प्रश्न विचारलेला आणि ज्या वर्षी विचारते त्या वर्षी आपल्या पुस्तकात पुढच्या वेळेस अपडेट डाटा देऊन त्यात घालून देतात ते डाटा आणि नंतर पुढे आयोग 10-12 काही वर्ष विचारत. आपलं सगळं असंच आहे. ज्या वर्षी येते त्या वर्षी त्या पुस्तकात नाही. त्यामुळे इथं जो डाटा आहे 11वी आणि 12वीचा केमिस्ट्री सीईटी फिजिक्स केमिस्ट्री 11वी-12वीची साईडला पोरं असतील घरात अवतीभोवती त्याला विचारा जरा केमिस्ट्री. ते तुम्हाला सुंदररित्या सांगेल केमिस्ट्री. बरं आपल्याला केमिस्ट्री जर सायन्स बॅकग्राऊंड असेल तर समजेल. सायन्स बॅकग्राऊंड नसेल तर रट्टा मार करून सुरू होता. 2 प्रकरणावरती फिक्स प्रश्न असतात. 2 ते पाठच करायचे. एक तर अणू आणि दुसरं मूलद्रव्याची मांडणी. 2 प्रश्न इथं सॉर्ट आउट समजलं. आता प्रश्न बघा एका प्रोटॉनचं वस्तुमान हे टिमटिम मूलद्रव्याच्या अणु वस्तुमान आहे का इतकं असतं. प्रोटॉनचं वस्तुमान हे कुठल्या मूलद्रव्याच्या वस्तुमान आहे का इतकं असतं. ते असतो हायड्रोजन. हायड्रोजनचं वस्तुमान इक्वल टू एका प्रोटॉन. 1836 इलेक्ट्रॉनचं वस्तुमान इक्वल टू एका प्रोटॉन. एका प्रोटॉनचं वस्तुमान इक्वल टू एका हायड्रोजनचं. कळलं का? झालं ओके. सगळं वय मत आहे 12:50 नंतर तुमच्या डोक्यावर असं स्टोप सुरून जात सगळ्यांचे असं असतात. आता सहन करायची फक्त 8 मिनिटं असं उरपाटा चक्र सुरू असेल. आता हे सोपं सोपं आहे. झेड इज इक्वल टू काय असतं? झेड इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. समजलं?
याची थेट लक्षात ठेवा. अनुक्रमांक atomic number is equal to number of proton or number of or आणि A atomic mass equal to अणुवस्तुमान number of proton plus the number of समजलं किंवा A is equal to Z plus N किंवा A is equal to E plus N हे पण मी लिहू शकतो. हे लक्षात ठेवायचं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आपण त्याच्यापेक्षा सोपं नाही समजून घेऊ शकत. हे मराठीवाल्यांसाठी फार ॲटॉमिक नंबर ॲटॉमिक मास हे शब्द असं भिताडाला झडपून पाळले जातात. तर हे लक्षात ठेव. बॅकग्राऊंड त्या डोळ्यावर समजलं मला. असं येते की नाही तिथं येतंय आणि मागे जाते घुसतच नाही लोक बडबडायचं पुस्तक. ते अकाउंट मधलं तसं बडबड तसं बडबडायचं. प्रोटॉन इलेक्ट्रॉन ही अशी बायोलॉजीचे प्रश्न होते. बायोलॉजी मध्ये असे सगळे खतरनाक शब्द आहेत. वॉलबॉक्स, टोडोपोडिया, प्लॅटा हेल्मंथिस, निमॅट हेल्मंथिस बडबडायचं त्याशिवाय होणार नाही. ओके 10वीला आपण संस्कृत वगैरे असेल किंवा 10वीला असं बडबडून पाठ करायचं माहिती का. तुमचं ओरिजिनल डाटा बडबडी डाटा आहे कोकम पट्टी असं पुस्तक घ्यायचं आणि बडबड असं. तुम्ही काय करता आधी बडबडलेला अभ्यास आहे आणि आता स्थिर बसून वाचायला लागलाय तेव्हा झोपलं आणि नुसतंच पानं पडलंय असंच होतं ना. परत जाऊन तोंड धुवून येतोय परत तो सुटून. आपण कोण हे ओळखा आणि अभ्यासाच्या सिस्टीम मध्ये चेंज करा. मग सर असं बडबडून येतं होत घरात बडबडा बाहेर जेवणात बडबडा नाही झालं तर मायारणावर जाऊन बडबड. काय घेणं पुढं इंटरव्ह्यू मध्ये वगैरे असं आल्यानंतर आम्ही पण येऊ तुमच्याकडं झालाच PSI. ओके पण त्यावेळी तुम्ही तसंच खरं सांगायचं जसं गुरुदेव सरांनी सांगितलं. नाहीतर मग परत खोटं सांगितलं असं तर मग खोटारडे अधिकार झाला असं. खोटारडे अधिकारी आपल्याला व्हायचं नाही आणि खोटा संदेश सुद्धा द्यायचा नाही. तिथं होतंय केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. फक्त करायला पाहिजे आणि थोडस डिटेल करा. वरवर काय उपयोग नाही. समजलं काय तिथपर्यंत. हा डाटा झेड हे झेड ॲटॉमिक नंबर आहे हे ॲटॉमिक मास आहे. पुढच्या लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण बघायचं इतकं कसं असतं. संयोजा बघायचं व्हॅलन्सी कशी असते. यामध्ये आयसोटॉप्स आयसोबार आयसोटोन्स आयसोडाफर या सगळ्या प्रोसेस आहेत. ज्यावेळी विचारतं सतत विचार या सगळ्या प्रोसेस अभ्यास आपल्याला नंतर करायचा आहे. तिथपर्यंत काही शंका आहे का नाही. 5 मिनिटं आहेत की अजून एवढा आवरावरी हे मला ना शाळेत असल्यासारखं वंदे मातरम होणार आणि लगेच पाठी पडली शाळा. तू ते नुसतंच असं पुढे गेलायचा लक्षात सगळी तीच आहेत. हे बघा हे ना बॅग मध्ये ठेवलं बघा तयार पिशवी. आपल्याला काही सिस्टीम नाही येतं वंदे मातरम वगैरे घ्यायचं आणि मग शाळेसाठी 5 मिनिटं आहेत. नेपोलियन बोनापार्ट 3 मिनिटं उशिरा पोहोचला होता. त्याने युद्ध हरलं होतं आपल्याकडे 5 मिनिट. बघा चला मॅग्नेशियम झेड इज इक्वल टू किती आहे 12. नंबर ऑफ प्रोटॉन 12. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 12. ए इज इक्वल टू किती आहे P प्लस N किंवा Z प्लस N. आपण काय करूया आपणच करूया ए इज इक्वल टू P प्लस N. हे P म्हणजेच ॲटॉमिक नंबर आहे म्हणजेच इलेक्ट्रॉन. मग नंबर ऑफ प्रोटॉन किती 12. नंबर ऑफ न्यूट्रॉन किती माहित नाही. मग ए इज इक्वल टू जर P प्लस N असेल तर N इज इक्वल टू A मायनस P. समजलं म्हणजेच N इज इक्वल टू A मायनस Z. समजलं का. मग N इज इक्वल टू A किती आहे माहित नाही. हे किती असतं 12चा दुप्पट करायचं किती होतं 24 वजा 12 म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन किती 12. मग सर ए इज इक्वल टू कसं काय तुम्ही दुप्पट केला असा निंजा टेक्निक. सगळ्याची दुप्पट करायचं ॲटॉमिक मास मिळतो. फक्त काहींचा अपवाद बघा जसं की
हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, हेलियमचा 2, लिथियमचा 1. बरोबर. ओके. त्यानंतर हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बनचा 6, कार्बनचा ॲटॉमिक मास 12, ऑक्सिजनचा 8, ॲटॉमिक मास 16. कळलं का? ओके. म्हणजे दुप्पट केले की ॲटॉमिक मास मिळाले. फक्त अपवाद काय? लिथियमचा ॲटॉमिक मास 3 दुणे 6 काय 6 क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17, ॲटॉमिक मास 17 दुणे 34 असायला पाहिजे. काय 35.5. काही अपवाद आहेत फक्त. हे अपवाद पाठ करा. हे अपवाद वगळता सोडियम घ्या. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 असायला पाहिजे. ॲटॉमिक मास 22. हाय किती 22.98. म्हणजेच तो किती 23. ओके. तर हे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायला विचारते. मग डायरेक्ट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इक्वल टू किती ए मायनस झेड. का ए टू झेड पाठवायचे. एन इज इक्वल टू ए टू झेड आणि ए इज इक्वल टू आपण सगळे भाऊ घास खाऊ. आपण ए इज इक्वल टू पी मायनस मायनस प्लस. नाहीतर घ्या तिथं मायनस. संपला विषय. इथं नजर हटी दुर्घटना घडली. का इथं आयोगाने एवढं खतरनाक विचारलंय ना. इथं बघा हे ऑर इलेक्ट्रॉन आणि अँड इलेक्ट्रॉन मध्ये फरक. का छोट्या छोट्या गोष्टीवर काम. मोठ्या मोठ्या गोष्टी आयोग विचारत नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर फोकस करा आणि उरलेल्या 2 छोट्या छोट्या गोष्टी आयोग विचारत नाही. 4 मार्काला 2 मार्क छोट्या छोट्या गोष्टीवर, 2 मार्क मोठ्या 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 गोष्टी म्हणजे काय सगळे इलेक्ट्रॉन स्वरूपात पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट सगळे मूलद्रव्यांची रासायनिक नावं पाठ पाहिजे. त्यांचे फॉर्म्युले माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल CuSO4 ला काय म्हणतात कॉपर सल्फेट. झिंक सल्फेटचा फॉर्म्युला सांगा. विरंजक चूर्ण सांगा. सोडियम बायकार्बोनेट सांगा. सोडियम कार्बोनेट सांगा. तुरटीचा फॉर्म्युला सांगा. जिप्समचा फॉर्म्युला सांगा. पाठ आहे आपल्याला. उंदराच्या कीटकनाशकाचा फॉर्म्युला काय आहे. डोळ्यांमधून अश्रू येण्यासाठी काय वापर मारतो ग्लिसरीन. तर ग्लिसरीन म्हणजे खाली की काय का सोपं आहे. त्याचे फॉर्म्युला पाहिजे. ठीक आहे. एवढं सोपं आहे. उद्या आपण बाकीच्या भागावर उद्या चुकू नका. उद्या एक्झाम ओरिएंटेड. आज फक्त असं बरोबर कसं झालं अनु वगैरे. ठीक आहे. क्लिअर समजलं का? हे फिजिक्स पेक्षा सोपं वाटते का आपल्या ओळखीचं आहे त्याच. कर्नाल पिल्लू ही शब्द वगैरे आता कानाला वेळ लागते की आवडायला लागतील. आता फक्त प्रॉब्लेम आहे की अणूचं भेदन करणारा आणि अणू फोडणारा सुवर्णपत्रित फोडणारा हे वेगळे वेगळे. एवढं समजलं की मार्क्स पडतात. ठीक आहे. थांबूया उद्या भेट.